देशभरात दक्षिणांचं काम गेल्या 7 वर्षात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये जोरदार आणि तामिळनाडू, आंध्र, बिहार, मध्य प्रदेश या राज्यात सुद्धा पोहोचलं, बंगाल. आणि आपल्याला माहिती आहे की काय मोकळा अवकाशाची अवस्था प्रत्येक कलाकाराला आणि सत्ताधाऱ्यांना का तो आवाज धडपावसा वाटतो याच्याबद्दल तर खूप वेळा सांगून झालेला आहे. पण तरी सुद्धा जरी घटनेने आपल्या स्वातंत्र्य दिलं असलं आणि अधिकार दिले असले, कुठले कपडे घालावेत, कुठले अन्न खावं, कुठला विचार करावा, तरी सत्ताधारी नेहमीच आपल्याला त्याच्यापासून वंचित ठेवायचा प्रयत्न करतात आणि आपल्याला ह्या गोष्टी करतात. दुसरं कोणीही आपल्याला त्यातलं बाहेर काढायचं काम करणार आहे ते तुम्हाला, आम्हाला सर्वांना हे काम करावं लागेल. आणि असंच काम दक्षिणाने गेल्या अनेक वर्ष करायचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा आवाज दाबायचा प्रयत्न केला तेव्हा काही काळामध्ये, काही वेळापूर्वी परत दक्षिणाचे कार्यक्रम खूप जोरात चालले असं अनेकांचं म्हणणं होतं. मधल्या काळात काय चालू आहे तर मी थोडक्यात सांगतो की दक्षिणा विचारमाला नावाची एक विचारमाला संपूर्ण गेल्या 1000 वर्षात प्रगतीशील विचार काय होते हे सांगण्याचं काम आणि हेच संपादित करण्याचं काम गेल्या 2 वर्षात चालू होतं. मराठीमध्ये, कानडीमध्ये, गुजरातीमध्ये, तेलुगूमध्ये, हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये याचं संपूर्ण मुद्रित प्रत तयार झाली आहे आणि त्यातले काही कानडीचं प्रकाशन पण झालेलं आहे. आणि कोकणीचं तेलुगू आणि पंजाबी हे मार्ग आहे. आणि मराठीचं जे आहे ते पण विचारमाला जी आहे ती प्रमोद मुनघाटे आपले नागपूरचे प्राध्यापक मराठी जे आहेत ते त्यांनी संपादित केली आहे आणि पद्मगंधा प्रकाशन ते थोड्याच काही दिवसात आपण तिथं प्रकाशित करतो. 1000 वर्षांमध्ये हा आवाज दडपण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा झाला त्यावेळेस काय काय घडलं होतं ते एकत्रित मराठीमध्ये आणि इतर भाषिकांना इंग्रजीमध्ये असं प्रकाशित करण्याचं आपलं मिशन आहे. दक्षिण नेहमीच तुम्हाला माहिती की आपण फक्त पत्रकबाजी करत नाही, प्रत्यक्ष त्याची चर्चा करतो आणि रस्त्यावरून काम करतो. तेच करताना संपूर्ण वेळेचं काम नाही. त्याचबरोबर आपल्या आपल्या कलाकृतीमध्ये कोणी कलाकार असतील त्यातनं, चित्रकार असतील त्यातनं, अतुल पेठाचा नाटककार असतो तो त्याच्या कलाकृतीतनं आणि लेखक असे आपण इथे काम करत असतात. तुम्ही आता काही दिवसापूर्वी पाहिलं असेल की भाषेचा द्वेष जो काही चाललेला आहे, उर्दू असेल, कानडी असेल, त्याच्यावर फोकस करत आता एक नुकतंच मित्राचं शब्दशिल्प देखील आपण पंढरीच्या मार्गावर उभं केलेलं, वारीच्या मार्गावर, आणि ते त्याचं खूप अप्रिशिएशन मोठ्या प्रमाणात होतं. अनेक शब्द, तमाशा असेल, कुस्ती असेल, हे अरबी भाषेतून आलेले आहेत. पगार असेल, तब्येत असेल, हा शब्द फारसीमधून आलाय, उर्दूमधून आले, तेलुगूमधून आले आणि रोजच्या जीवनात हे शब्द सगळे असे मराठीमध्ये स्थानापन्न झाले. या सगळ्या लोकांना भाषा हे प्रेमाचं प्रतीक आहे, द्वेषाचं नाही. हे पण कलाकृतीच्या माध्यमातून आम्ही कलाकारांना दाखवायचा प्रयत्न करतो. पण आज हे निमित्त आहे, देशात का बोलतो याच्याकरता सत्य परिस्थिती शून्य करणारी शांतता आणि अभिव्यक्ती हा मुद्दा घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की मराठी साहित्य संमेलनामध्ये भारत काकणे यांची निवड झाली. त्यानंतर त्यांचं जे अध्यक्षीय भाषण झालं ते भाषण भ्रमकाळ नावाने खूप प्रसिद्ध झालं आहे. मी हा कार्यक्रमाचं नियोजन करताना मी सर्वांना सांगतो आणि तुम्हाला पण ऍड्रेस करतो, ही गोष्ट आपल्या चर्चेत आहे नाही. मग सासणे सरांच्या चर्चा करताना सासणे म्हणाले की मी जे बोलायचं ते बोलून ठेवलेलं आहे, आता त्याच्याबद्दल जे बोलतील ते मी ऐकायला इथे येणार आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःहून मला सांगितलं आणि त्यांनी आज सांगितलं, खरं मी त्यांना विनंती केली होती आणि मग ती मान्य केली सर्वांच्या परवानगीने. या सभेच्या अध्यक्षांची सूचना आहे की त्यांनी यावं. मग आता सर मग तुम्हाला यावं लागेल. खुर्ची आहे या सासणेवाडी स्वागत केलं. म्हणजे आता अध्यक्ष तर आता आपण कार्यक्रमात सुरुवात करू. पहिल्यांदा ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक हरी नरके हे बोलतील, त्यानंतर कुमार केतकर बोलतील, मग देवी सर बोलतील, देवी बोलतील गणित देवी, आणि मग ढहाके त्यांच्या अध्यक्षपदाचे मत व्यक्त करतील. एक आहे की इतके मान्यवर नेते व्याख्याते आहेत की त्यांना वेळेचं बंधन घातलं जर मी शब्दांमध्ये, मिनिटांमध्ये, तर मला शिव्याच पडतील. पण तरी सुद्धा आयोजक म्हणून मला सगळ्यांना 20 मिनिटं बोलावं आणि अध्यक्षाच्या परवानगीने जास्त बोलावं असं मी सांगतो. थँक्यू. ह्या कार्यक्रमात कुठलेही आभार स्वागत आपण करत नाही, कारण दक्षिणा नेहमी असं मानतं आणि दक्षिणा नेहमी असं करतं की त्याच्यामध्ये लोक स्वतःच्या पैशाने येतात, स्वतः त्यात येतात आणि आपली जबाबदारी समजून हा अभिव्यक्तीचा सोहळा आपण साजरा करतो. थँक्यू.
दक्षिणायनने आयोजित केलेल्या आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, सुप्रसिद्ध कवी, लेखक, विचारवंत आदरणीय वसंत आबाजी डहाके, दक्षिणायनचे संस्थापक, प्रमुख आणि थोर भाषाशास्त्रज्ञ, लेखक, विचारवंत, मार्गदर्शक आदरणीय गणेश देवी सर, मंचावर उपस्थित असलेले या वर्षीच्या आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, प्रख्यात लेखक, विशेषतः माझे अतिशय आवडते लेखक भारत सासणे सर, थोर विचारवंत, संपादक आणि खासदार आदरणीय कुमार केतकर सर, सभागृहामध्ये अनेक मान्यवर उपस्थित आहेत, आपण सर्व बंधू भगिनींनो, दक्षिणायनला मी मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी सध्याच्या या काळामध्ये अतिशय नेमकेपणाने जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरनं भारत सासणे सरांनी महत्वाचं भाषण केलं होतं, त्याच्या निमित्तानं त्याचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून सध्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये ही चर्चा आयोजित केली. मला आवर्जून निमंत्रित केल्याबद्दल सुरुवातीलाच कृतज्ञता व्यक्त करतो, आभार मानतो. मित्रहो, गेल्या आठवड्यामध्ये JNUमध्ये प्राध्यापक म्हणून काम करणारे आपले सगळ्यांचे मित्र आणि यांचं आत्मचरित्र सध्या भुरा हे खूप गाजतंय, त्या भुराचे लेखक शरद बाविस्कर यांना दिल्लीमध्ये रात्री 11 वाजता गुंडांनी त्यांचं अपहरण केलं आणि त्यांना पळवून नेऊन 4-5 तास दिल्लीमध्ये डांबून ठेवलं आणि मोदी की जय अशा घोषणा तुम्ही दिल्या पाहिजेत अशा प्रकारची सक्ती त्यांच्यावर करण्यात आली. आणि नुसतं तेवढंच नाही तर त्यांचं क्रेडिट कार्ड चोरण्यात आलं, त्यांचं पाकिट पळवण्यात आलं, त्यांच्या सगळ्या वस्तू, साहित्य त्यांच्यासोबतचं चोरलं गेलं आणि त्यांना मारहाण करून पहाटे 4 वाजताच्या सुमाराला त्यांना हाकलून देण्यात आलं निर्जन ठिकाणावरनं. ही दिल्लीमधली घटना, या आठवड्यातली घटना. शरद बाविस्करांचा गुन्हा काय, तर बाविस्करांना त्यांनी जेव्हा विचारलं की कशासाठी तुम्ही मला त्रास देताय, तर ते म्हणाले तुम्ही JNUमध्ये काम करता आणि JNU हे शत्रू राष्ट्र आहे आमचं, आम्हा राष्ट्रप्रथमवाल्यांचं, आणि म्हणून आम्हाला त्याचा भयंकर द्वेष वाटतो आणि तुम्ही ज्या प्रकारचं लेखन फेसबुकवर करता त्याची माहिती आम्हाला आहे. तुम्ही सध्या तुमच्या आत्मचरित्राच्या माध्यमातून जी मांडणी केली आहे त्याच्याबद्दलची माहिती आम्हाला आहे आणि म्हणून आता फक्त तुम्हाला पकडून मारहाण करून सोडतोय, पण हा इशारा आहे. त्याच्यानंतर शरद काही दिवस अक्षरशः ज्या मानसिकतेतनं गेला ते भयानक आहे. शरदला आपल्यापैकी बरेच लोक ओळखत असतील, फार उत्तम आत्मचरित्र मराठीतलं त्याचं आत्ता आलंय आणि ओळीने त्याच्या आवृत्त्या निघतायत. या पार्श्वभूमीवर दिल्ली देशाच्या राजधानीमध्ये अत्यंत सुरक्षित असं मानलं जाणारं शहर, तिथे रात्री 11 वाजता अशा पद्धतीने अपहरण केलं जातं आणि भयंकर पद्धतीने दरोडा घालावा या पद्धतीने त्यांचं क्रेडिट कार्ड चोरणं, पाकिट मारणं, वस्तू पळवणं, मारहाण करणं आणि बंद करून 4 तास ठेवून नंतर सोडून देणं, हे अपहरण हे मला प्रतिकात्मक वाटतं आणि भयंकरही वाटतं. या पार्श्वभूमीवर दक्षिणायन ज्या गोष्टीकडे लक्ष वेधू इच्छितं त्या चर्चेच्या सुरुवातीला भारत सासणे सरांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणामधनं भ्रमयुगामध्ये आपण वावरतो आहोत आणि या भ्रमयुगामध्ये काय पद्धतीचा विपरीत काळ सुरू आहे याच्याबद्दलचं जे लक्ष वेधलं आणि प्रामुख्याने मंडळींना खूप लागलं, ते बोचलं, ते प्रतिगामी छावणीतल्या मंडळींना, ते त्यांनी उत्तरार्धामध्ये भाषणाचा जो एक संदर्भ दिला की 1000 सुदृढ लोक नाहीसे होणं हे वाईटच आहे, पण त्याने कमी नुकसान होईल, त्याच्यापेक्षा जास्त नुकसान एखाद्या विदूषकाच्या हातामध्ये सत्तासूत्र येणं, त्यांनी सत्ताधीश होणं हे जास्त भयंकर आहे. आणि हे जे रूपक त्यांनी वापरलं त्यातनं गेल्या 7-8 वर्षामधल्या भारतीय समाजाच्या संदर्भातला एक अत्यंत धारदार मेसेज गेला. आणि मला असं वाटतं की अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरनं जी भाषणं अलीकडच्या काळामध्ये झालेली आहेत, विशेषतः 2014 नंतरची, त्याच्यामधलं हे एक विशेष महत्वाचं भाषण ठरलं. त्याचं कारण एका बाजूला सासणे सर हे प्रशासकीय सनदी अधिकारी म्हणून IAS मध्ये
काम केलेले, दुसऱ्या बाजूला गेली 40-45 वर्ष अतिशय सशक्त अशा प्रकारचं लेखन करणारे आणि साहित्य निर्मितीच्या संबंधामध्ये गंभीरपणाने सातत्यानं मांडणी करणारे, या पार्श्वभूमीवर सरांच्या खरं म्हणजे सगळ्या भाषणावर तपशीलवारपणे बोलता येणार नाही कारण वेळेच्या मर्यादेमध्ये, पण सरांनी भाषणाची सुरुवातच त्यांच्या लेखकाने सत्य आणि नैतिकता यांचा आग्रह धरला पाहिजे या मुद्द्यापासून केली. हे खूप महत्वाचं मला वाटतं. सत्य आणि नैतिकतेचा आग्रह आणि विशेषतः या भ्रमयुगामध्ये आणि विशेषतः या अंधाऱ्या युगामध्ये आत्ताच्या काळामध्ये धरणं हे लेखकाचं फार महत्वाचं कर्तव्य आहे. ही भूमिका मांडत मांडत सर पुढे गेले. काळ तर मोठा कठीण आला आहे, हे फार जुनं असं प्रचलित असलेलं विधान, पण ते उचलून भर्तृहरीचा काळ आणि लोक यांच्या संबंधातला संकल्पनेचा मुद्दा घेऊन सरांनी त्याच्यावर ज्या पद्धतीने मार्मिक भाष्य केलंय ते मुळातनं आपण वाचावं किंवा ऐकावं असं आहे. सर पुढे जाऊन असं सांगतात की यंत्रयुग, तंत्रयुग, अणु आणि अवकाश युग याच्यानंतर आता भारत भ्रमयुगामध्ये प्रवेश करता झालेला आहे आणि या भ्रमयुगामध्ये संमोहित आणि भ्रमित अशा प्रकारचा माणूस, कॉमन मॅन ज्याला आपण म्हणतो, सामान्य माणूस म्हणतो, तो वाचा हरवलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि त्याच्यावर दहशतीची छाया आहे आणि त्यामुळे तो मूक अवस्थेमध्ये जगतोय. हे ज्या प्रकारचं चित्रण सरांनी केलं आहे ते नुसतं वास्तवाचं चित्रण नाही आहे, तर वास्तवाच्या बरोबर माणसाच्या मनामध्ये जी दहशत आहे, भीती आहे, त्या सगळ्याकडे निर्देश करत असताना मला असं वाटतं की लेखक म्हणून साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी एक मोठं काम आवाज देण्याचं, बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं होतं, त्याला 100 वर्ष झाली. शतकापूर्वी त्यांनी मूक लोकांचा आवाज उमटवण्याचं काम केलं. आता जे बोलके लोक आहेत ते सुद्धा मुके झालेले आहेत, त्यांच्यावर सुद्धा दहशतीची ही छाया आहे आणि मग अशा वेळेला या मूक झालेल्या समाजाला वाचा फोडणं, त्याच्या दुःखांना, त्याच्या प्रश्नांना, त्याच्या समस्यांना, विशेषतः या अंधाऱ्या काळामध्ये वाचा फोडणं, ते काम करत करत मग लेखकाची आणि लेखनाची निर्मिती प्रक्रिया सरांनी उलगडून दाखवली आहे. पुढे जाऊन एक फार छान पद्धतीनं निर्मिती प्रक्रिया सांगताना सर म्हणतात, अपार आणि अनिवार्य सांगण्यासाठी लेखक लिहित असतो आणि मग ती लिहिण्याची निर्मिती प्रक्रिया कशी असते त्याची जी अंतःसूत्र आहेत ती अतिशय चिमटीत पकडून एक 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 असं उलगडत ते जातात. लेखकाची वाङ्मयीन निष्ठा सांगताना मूल्यांच्या उपासनेवर ते भर देतात आणि मग ते एका फार महत्वाच्या मुद्द्याकडे आपल्याला घेऊन जातात. सामान्य माणूस हा लेखनाच्या प्रेरणेचा केंद्रबिंदू असला पाहिजे, त्याच्याविषयीची आस्था, त्याच्याविषयीची ओढ. आणि ते सांगताना मला भारत सासणे सरांचं विशेष सांगायचं आहे की नाळ तोडू नका, नाळ जपा. जिथून तुम्ही आलात त्याच्याशी नातं सांगायची तुम्हाला लाज वाटता कामा नये. भारत सासणे सर, हे तुमचं भाषणातलं वाक्य मी जेव्हा ऐकलं त्यावेळेला तुम्ही बोलत होतात तेव्हा त्याचं लाईव्ह प्रक्षेपण चालू होतं आणि नंतर वाचलं सुद्धा, तेव्हा लक्षात आलं की मी इथेच सदाशिव पेठेत शिकत होतो आणि मला एक भाटे नावाच्या शिक्षिका होत्या ज्या साने गुरुजींच्या अंगा खांद्यावर वाढलेल्या. त्यांचे वडील भावे हे साने गुरुजींचे फार जवळचे सहकारी. त्या भाटेबाईंनी मला सांगितलं होतं की हरी, एक लक्षात ठेवायचं, आपण मोठं जरी झालो किंवा आहोत तसंच असलो तरी कधी नाळ तोडायची नाही. आपण जिथून आलो त्याची लाज वाटता कामा नये. आणि मला स्वतःला सर असं वाटतं की हे जे तुम्ही सांगितलं हे यासाठी महत्वाचं आहे की भाटेबाईंचं स्मरण तर त्या निमित्ताने मला होतच आहे, पण दुसऱ्या बाजूला मॅकॉलेचा नेहमी संदर्भ दिला जातो की मॅकॉले असं म्हणला होता की काय प्रकारची शिक्षण पद्धती असली पाहिजे. तुम्हाला ते सगळं माहिती आहे खरं म्हणजे, त्याचा इथे पुन्हा उल्लेख करायला पाहिजे असं नाही, पण अगदी जाता जाता का होईना मला तो संदर्भ द्यायचा आहे म्हणून आपल्यासमोर मला ठेवावं असं वाटतं. मॅकॉले सारखा ब्रिटिश शिक्षण तज्ज्ञ काय प्रकारचं शिक्षण असं म्हणत असताना जेव्हा तो म्हणतोय की शिक्षणातनं आपल्याला काय तयार करायचं आहे, शिक्षणातनं वंश, जन्म, रंग, रक्त भारतीय असलेले लोक असतील, पण इन टेस्ट, इन ओपिनियन अँड इन कल्चर दे विल बी ब्रिटिशर्स. संस्कृती, अभिरुची आणि त्यांची विचारसरणी आम्हाला ब्रिटिश बनवायची आहे. हे जे मॅकॉलेचं उद्दिष्ट होतं शिक्षणाच्या माध्यमातलं,
मला असं वाटतं की आत्ताची शिक्षण नीती नव्यानं आणली गेलेली आहे आणि याच्या आधी सुद्धा ही मंडळी सत्तेत नसतील पण त्यांची पकड होतीच. मी बालभारतीमध्ये काम केलंय आणि मला माहिती आहे की ज्या प्रकारे अगदी नाव घेऊन बोलायचं तर काँग्रेसनी अनेक वर्ष राज्य केलं पण शिक्षणाकडे गंभीरपणे बघायला पाहिजे होतं, ते पाहिलं गेलं नाही. आता हे सरकार येऊन 2.5 वर्ष झाली महाराष्ट्रामध्ये, ते जायची वेळ आली आता, पण अजूनही बालभारतीवर तीच माणसं आहेत जी आधी नेमली गेली होती. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की शिक्षणाकडे ज्या गंभीरपणानं सत्ताधीशांनी पाहायला पाहिजे होतं या देशातल्या 70 वर्षातल्या, त्यांनी तेवढं ते पाहिलं नाही. या मंडळींनी मात्र ते पाहिलं आणि देवेंद्र फडणवीस सत्तेवर आले 14 साली की लगेच बालभारतीची पाठ्यपुस्तकं तयार करण्याचं काम रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये शिफ्ट केलं गेलं. रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमधनं ते सगळं काम चालायला सुरुवात झाली. हे सगळं पाहिल्याच्या नंतर मला स्वतःला असं वाटतं की शिक्षणाच्या माध्यमातनं नाळ तोडण्याचं, वेगवेगळ्या जनसमुदायामधनं आलेल्या माणसांना हायजॅक करण्याचं, त्यांचं अपहरण करून त्यांना पळवून नेण्याचं, त्यांना त्यांच्या सगळ्या ध्येय उद्दिष्टांपासून दूर घेऊन जाण्याचं काम ज्या पद्धतीने चालू आहे. आणि त्यामुळे तुम्ही बघा, रामनाथ कोविंद 5 वर्ष राष्ट्रपती आहेत पण त्यांच्याच काळामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे 2 लाख कोटी रुपये मोदी सरकारने दरोडा घालून पळवलेले आहेत. पण त्याच्याबद्दल रामनाथ कोविंद शब्दही बोलत नाहीत. नावाला दलित राष्ट्रपती आणि त्यांच्या काळामध्ये काम काय चाललंय तर SC ST ज्याला स्पेशल प्लॅन पूर्वी म्हणायचे, आता त्याला उपघटक योजना म्हणतात, सब प्लॅन म्हणतात, त्यातले 2 लाख कोटी रुपये. पंतप्रधान नावाला OBC, पण ओबीसींना जो काही निधी मनमोहन सिंगांच्या काळामध्ये आणि त्याच्या आधी इंदिरा गांधींपासून छोटासा दिला जात होता तो वाढला नाही, तो उलट गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कमी झाला. पंतप्रधान OBC आणि तो किती आहे आता 18 रुपये वर्षाला पर हेड, एवढा भव्य दिव्य निधी. आणि नुसतं एवढंच नाही, तो गेल्या वर्षीपासून निर्मला सीतारामन यांनी ओबीसीचा निधी EWS कडे वळवला. पण त्याच्याबद्दल ओबीसी पंतप्रधान काय करतायत, आता द्रौपदी मुर्मू यांना आणायचं आहे. त्या राज्यपाल होत्या तेव्हा त्यांच्या काळामध्ये आदिवासींची कत्तल करणारे कोणते कोणते कायदे केले गेले आणि कशा पद्धतीने लूट केली गेली याची अनेक उदाहरणं आहेत. आणि त्या आता राष्ट्रपती होतील तेव्हा राजरोसपणाने हे करता येईल, त्यांच्या नावाखाली बिल फाडता येईल, त्यांच्या नावाखाली हे करता येईल. आणि या पार्श्वभूमीवर मला स्वतःला असं वाटतं की भारत सासने सरांच्या भाषणाच्याच काळामध्ये आणखी आमचे एक मित्र कवी आणि लेखक अनुवादक गणेश विसपुते यांनी एक भाषण केलं होतं आणि तेही मला एक अतिशय महत्वाचं भाषण वाटलं. या दोघांच्या भाषणाकडे बघताना मला बसीर बद्रच्या त्या कवितेची आठवण झाली. किसने जलाई बस्तियां बाजार क्यों लूटे, मैं चांद पर गया था मुझे कुछ खबर नाही. मध्यमवर्गीयांची आपली सगळी बोटशेपीपणाची अप्पलपोटेपणाची जी काही गेली 7-8 वर्ष वर्तणूक चालू आहे, आचरण चालू आहे, एका बाजूला दहशत आहे, भीती आहे. पण आमच्यासारख्यांनी काही फेसबुकवर जरी लिहिलं तरी लोक काळजीपोटी सांगतायत का धमकी देत आहेत तेच कळत नाही. ईडी लागेल, ईडी लागेल, ईडी लागेल. म्हणजे मला कळतच नाही की मित्र म्हणणारे लोक हे सारखं असं जेव्हा मला सांगतात तेव्हा ते घाबरवत आहेत की काय. ही काळजी आहे का घाबरवणं आहे, मला ते घाबरवणं जास्त वाटतं, काळजी नाही वाटत त्याच्या मागे. मला स्वतःला असं वाटतं की अशा काळामध्ये गणेशनी उदय प्रकाश यांच्या एका कवितेचा उल्लेख केलाय जो आजच्या या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये मला महत्वाचा वाटतो. आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, ही उदय प्रकाशची कविता. आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचने पर और कुछ नहीं बोलने पर आदमी मर जाता है. एक अतिशय छोटी पण अत्यंत मार्मिक कविता ही जी गणेशनी उदयची उद्धृत केलेली आहे तिच्याकडे आपलं लक्ष वेधत असताना खरं म्हणजे सुरुवातीलाच मी म्हणालो तसं सरांच्या म्हणजे भारत सासने सरांच्या भाषणातल्या आणखी अनेक गोष्टींबद्दल मला बोलायचं, पण वेळेचा मुद्दा लक्षात घेता मी थेटपणाने सरांनी भारतीय संविधान कसं धोक्यात आलेलं आहे आणि त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी तुमच्या माझ्यावर कशी आहे याच्याबद्दलची जी मांडणी केली आहे सरांनी अगदी अभिजात मराठीच्या संदर्भात सुद्धा मांडलंय. सर गणेश देवी सरांच्या, रंगनाथ पठारे सरांच्या आणि या सगळ्या मान्यवरांच्या सोबत आम्ही जी धडपड करतो गेली 10-12 वर्ष अभिजातची,
तुमच्या भाषणातलं हे वाक्य मला एवढं आवडलं. तुम्ही म्हटलं की लेखकांनी सत्य बोललं पाहिजे, निर्भयतेने बोललं पाहिजे, आणि ते सांगत असताना कसा भ्रामक प्रचार चालू आहे की संस्कृत सगळ्या भाषांची जननी आहे आणि भले भले लोक त्याला मूक संमती देतात. सगळ्या भाषा संस्कृतमधनं जन्माला आल्या, आणि मग हे कसं खोटं आहे, हे कसं चुकीचं आहे हे सांगण्याची रंगनाथ पठारे समितीच्या अहवालामधनं आम्ही जो काही प्रयत्न केला, तर त्या पार्श्वभूमीवर अगदी अभिजात मराठीपासून खरं म्हणजे सरांच्या भाषणातले आणखीन बरेच मुद्दे मी पुढे अधोरेखित करून आणलेत. पण आता वेळेचं लक्षात घेता मी परवानगी मागेन की मी 2-3 फक्त गोष्टी सांगून मला समारोपाकडे जायचं आहे. भारतीय संविधानाचं संवर्धन आणि जतन याच्याबद्दल सर बोलतायत. मला कलम 13 कडे बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपलं लक्ष वेधलंय ते सगळ्यांच्या साक्षीने मांडायचं आहे. लॉज इनकन्सिस्टंट विथ ऑर इन डेरोगेशन ऑफ फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकाराच्या विरुद्ध या त्यांची बदनामी करणारे असे जे कायदे शतकानुशतके आपल्या देशात होते त्यांचं काय होणार. बाबासाहेब आंबेडकर लिहितात कलम 13 उपकलम 3 उपकलम ए, ते म्हणतात ऑल लॉज इन फोर्स इन द टेरिटरी ऑफ इंडिया immediately before the commencement of this constitution, insofar as they are inconsistent with these provisions of this part, shall to the extent of such inconsistency they will be null and void. सतत आम्हाला ऐकवलं जात आहे, आमच्या श्रद्धा आहेत, आमच्या परंपरा आहेत, आमचा विश्वास आहे, आमच्या धार्मिक भावना आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 50 एक रेषा आखून दिली. शतकानुशतके जेवढ्या कायदे, श्रद्धा, समजुती, रूढी, परंपरा होत्या त्यातलं मूलभूत अधिकाराच्या विरुद्ध जेवढं काही आहे ते 26 जानेवारी 50 शून्यवत करण्यात आलेलं आहे, संपवण्यात आलेलं आहे. मनुस्मृती पुन्हा एकदा आंबेडकरांनी जाळली आणि ती भारतीय राज्यघटनेच्या कलम 13 मधनं जाळली. आणि ती जाळताना त्यांनी किती बारकाईने काळजी घेतली. ते कायदा म्हणजे काय, लॉ या शब्दाचा तपशील देतात. लॉ इन्क्लुड्स एनी ऑर्डिनन्स, ऑर्डर, बाय लॉ, रूल, रेग्युलेशन, नोटिफिकेशन, custom or usage having in the territory of India in the force of law. मी आपल्याला सांगू इच्छितोय की आता चिकित्सा बंदी करण्याचा कायदा आणायचा आहे. धर्मावर टीका करायची नाही, धर्मावर चिकित्सा करायची नाही, धर्माबद्दल बोलायचं नाही. पुन्हा तुम्हाला सांगतो की हे सगळं धर्माच्या नावावर आणि श्रद्धेच्या नावावर जे चालू आहे ते 26 जानेवारी 50 मागे जाण्याचं, उलट्या पावलांचा प्रवास करण्याचं काम चालू आहे. घटनेच्या कलम 13 उपकलम 3 उपकलम ए मध्ये जे आंबेडकरांनी म्हटलंय ते अशा पद्धतीने नष्ट करायचं आहे. मी पटकन उडी मारून कलम 19 कडे आपल्याला घेऊन जातो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फ्रीडम ऑफ स्पीच, एक्सप्रेशन, अभिव्यक्ती, लेखन स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य. पण त्याला जोडून आंबेडकरांनी कलम 19चा जो उत्तरार्ध आहे, जी to practice any profession or to carry out any occupation, trade or business. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लेखन स्वातंत्र्य तेव्हाच असू शकतं जेव्हा जाती व्यवस्थेने जी कामं नेमून दिलेली आहेत, ती जी काही बंधनं आहेत, अमक्या जातीत तुम्ही जन्माला आला म्हणजे तुम्ही अमुकच काम करायला पाहिजे, ते तोडलं आणि सर्वांना व्यवसाय स्वातंत्र्य, उद्योगाचं स्वातंत्र्य, हवं ते काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं तरच सगळे भारतीय अभिव्यक्ती आणि लेखन वाचन याच्या संबंधामध्ये काम करू शकतील, अन्यथा नाही. आणि या पार्श्वभूमीवर राज्यघटनेतल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एवढी वर्ष आपण उदो केला, तो योग्य होता, तो आवश्यक होता. आणि आता तर अघोषित आणीबाणीमध्ये, महाआणीबाणीच्या काळात आपण जात असतानाच्या काळामध्ये जेव्हा सगळ्या यंत्रणा एक तर संपवण्यात तरी आलेल्या आहेत, सगळ्या इन्स्टिट्यूशन्स खतम तरी करण्यात आल्या आहेत किंवा खिशात तरी घालण्यात आलेल्या आहेत, अशा वेळेला मला स्वतःला असं वाटतं की जाती निर्मूलनाचा जो मुद्दा आहे तो ज्या पद्धतीने चळवळीमध्ये विचारात घेतला जायला पाहिजे होता, त्याला अग्रक्रम दिला जायला पाहिजे होता, तो कसा दिला गेला नाही. ही मोठी चूक झाली असं मला वाटतं. शरदनी गेल्या आठवड्यातच लिहिलं होतं आणि त्या पोस्ट नंतरच त्याचं अपहरण झालं की अगदी आम्ही पुरोगामी लोक सुद्धा बऱ्याचदा जाती निर्मूलनाच्या विषयावर न बोलता, जातीबद्दल न बोललं म्हणजे जाती गेल्या अशा भ्रमात जगतो आहोत. आणि या पार्श्वभूमीवर
मला स्वतःला असं वाटतं की त्यांनी मात्र लेखन स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्याचा जो काही घटनात्मक तरतुदीचा भाग होता त्याचा वापर केला आणि त्यांचं जे काही संघटनात्मक काम आहे, त्यांची जी काही शाखा आणि त्यांचं सगळं छावणीचं, उभारणीचं, वाढवण्याचं, संवर्धित करण्याचं ते करत गेले आणि आपण मात्र उदारमतवादी पद्धतीने त्याच्याकडे बघत आलो. आणि त्या काळामध्ये ज्या पद्धतीने नाळ तोडू नका हा मुद्दा मी माझ्या भाटेबाईंच्या संदर्भातला आणि जो सासरे सरांनी मांडलाय त्याच्याकडे आलो होतो. तिथे मला जायचं आहे. तिकडे ते द्रौपदी मुर्मू, रामनाथ कोविंद आणि अगदी नरेंद्र मोदीपासून लोकांना वापरतायत. त्याच्या मागे एक डिझाईन आहे, पण तसं डिझाईन त्यांची कॉपी म्हणून नाही, पण त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण का नाही करू शकलो याच्यावर मला वाटतं आपण पण आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आणि भाषणाचा समारोप डॉक्टर आंबेडकरांनी 1946 साली तुम्हाला मला दिलेल्या इशाऱ्याचा त्यांचं कोटेशन आपल्यासमोर सादर करून करतो. पाकिस्तानवर आंबेडकरांनी 40 साली ग्रंथ लिहिला आणि त्याची पुढची आवृत्ती काढताना त्याने असं म्हटलं, इफ हिंदू राष्ट्र डज बिकम ए फॅक्ट इट विल नो डाऊट बी द ग्रेटेस्ट कॅलॅमिटी फॉर दिस कंट्री. या देशावरचं सर्वात भयानक संकट हिंदू राष्ट्र असेल. नो मॅटर व्हॉट द हिंदूज से, हिंदुइझम इज ए एनिमी ऑफ लिबर्टी, इक्वालिटी, जस्टिस अँड फ्रॅटर्निटी. एनिमी, शत्रू आहे हिंदू राष्ट्र. आणि पुढे आंबेडकर म्हणतात, ऑन दॅट अकाउंट इट इज इनकॉम्पिटेबल विथ डेमोक्रेसी. लोकशाहीच्या बरोबर हिंदू राष्ट्र नाही जाऊ शकत. एक तर डेमोक्रेसी तरी राहू शकते किंवा हिंदू राष्ट्र तरी राहू शकतं. एक तर भारतीय राज्यघटना तरी राहू शकते किंवा मनुस्मृती तरी राहू शकते. दोन्ही एकत्र नाही राहू शकत. हे आंबेडकर पुढे सांगतायत, हिंदू राष्ट्र मस्ट बी प्रिव्हेंटेड ॲट एनी कॉस्ट. पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया 1946ची आवृत्ती, पान नंबर 358. आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेसचं काम मी केलंय. त्यातल्या खंड 8 मध्ये पान नंबर 358 वर हा मजकूर येतो. आणखीन 2 कोटेशन पटकन. आंबेडकर कायदा मंत्री असताना त्यांना भेटायला गेले गोळवलकर गुरुजी. त्यांची भेट झाली 7 सप्टेंबर 1949ला आणि त्याची जी मिनिट्स जनतामध्ये प्रकाशित झालेली आहेत, आंबेडकरांच्या साहित्यात ती आहेत आणि शिवाय तिथे हजर असलेले सोहनलाल शास्त्री यांनी त्यांच्या आत्मचरित्रात दिलेली आहेत. बाबासाहेब आंबेडकर म्हटले, मिस्टर गोळवलकर, RSS इज अ पॉयझनस ट्री. हे गोळवलकरांच्या तोंडावर सांगण्याची हिंमत, गोळवलकरांना सांगणं. आणि ते पुढे काय म्हणाले, RSS इज ड्रीमिंग ऑफ पेशवा राज. यू वॉन्ट पेशवा रूल. इट इज नॉट पॉसिबल टू मी. विथ यू आय कांट सपोर्ट यू. आणि पुढे जाऊन आंबेडकरांनी अतिशय खणखणीत शब्दामध्ये संसदेमध्ये सांगितलं. नुसतं गोळवलकरांना बोलून नाही थांबले आंबेडकर. संसदेमध्ये 14 मे 1951ला बोलताना ते म्हणाले, मे आय मेन्शन मिस्टर नेहरू, द RSS इज व्हेरी डेंजरस असोसिएशन. इंडिया मस्ट बी प्रोटेक्टेड फ्रॉम RSS. हे संसदेतलं भाषण आहे डॉक्टर आंबेडकरांचं 14 मे 1951चं. आणि म्हणून आंबेडकरांनी 52च्या निवडणुकीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनची घटना आणि शेड्यूल कास्ट फेडरेशनचा जाहीरनामा तयार करताना त्याच्यामध्ये नियम घातला, शेड्यूल कास्ट फेडरेशन विल नॉट हॅव एनी अलायन्स विथ एनी रिॲक्शनरी पार्टी सच ॲज हिंदू महासभा और RSS. इतक्या खणखणीत शब्दामध्ये आंबेडकरांनी मांडणी केलेली असताना सुद्धा काही चारोळेबाज महाकवी आंबेडकरांचं नाव घेत घेत त्या छावणीमध्ये काम करताना आपल्याला दिसतात आणि ते ह्या 2 लाख कोटीच्या चोरीबद्दल शब्दही बोलत नाहीत. ते ओबीसी जनगणनेबद्दल काही बोलत नाहीत. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला आपल्याला सांगायचं आहे की आमच्यासारखे लोक जेव्हा त्याच्या संबंधामध्ये काहीतरी लिहितात, बोलतात, तेव्हा आपण सुद्धा बहुसंख्य लोक हे आपलं नाहीच, हे काहीतरी परकं चाललंय, हे काहीतरी भलतं चाललंय, हे काहीतरी वेगळं चाललंय असं म्हणून अलिप्त राहता. तेव्हा मला आपल्याला सांगू द्या, माझा मित्र राजू परोळेकर असं म्हणतो
जेव्हा जेव्हा ब्राह्मणवाद बळकट होतो तेव्हा तेव्हा लोकशाही संपते. त्याच्यावरचं उत्तर बहुजनवाद जोपासणं, तो समृद्ध करणं, तो विस्तारित करणं हाच आहे. तोच लढू शकेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या विषारी झाडाशी. काँग्रेस जळतं घर आहे हे आंबेडकरांचं एक वाक्य किती लोकप्रिय केलं गेलं, किती ठरवून पुन्हा पुन्हा सांगितलं गेलं. पण मग RSS इज अ पॉयझनस ट्री हे का बरं नाही पुढे आणलं गेलं, हे का बरं नाही सांगितलं गेलं. मला भाषणाचा शेवट करताना आपल्याला सांगायचं आहे, रोखठोक भूमिका घ्यावी लागेल. कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल, इथून पुढे प्रश्न अस्तित्वाचा आहे. तुम्ही मी जिवंत असणार आहोत की नाही हा प्रश्न आहे. आणि अशा वेळेला बोटछेपेपणा करून नाही जगता येणार. अशा वेळेला तुम्हाला रोखठोकपणे मांडावं लागेल. कारण लोकशाही जर टिकली तर तुम्ही मी असणार आहोत, हे संविधान जर टिकलं तर तुम्ही मी असणार आहोत. आणि अशा वेळेला दक्षिणायनच्या वतीने भारत सासणे सरांच्या भाषणाच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम आयोजित केलाय त्याचं अधिक मोल आहे. मी सासणे सरांचं जाहीरपणे अभिनंदन करताना सांगतो, सर मी साहित्य संमेलनाला विद्यार्थी दशेपासून हजर राहिलोय. मला आठवत आहे की गेली 45 वर्ष संमेलनानं जात आलोय आणि अगदी काळजीपूर्वक भाषणं ऐकत आलोय, संग्रही ठेवत आलोय. गेल्या अनेक वर्षातलं एक अत्यंत दणकट, विचारांनी समृद्ध आणि दिशा देणारं अशा प्रकारचं भरीव आणि लढण्याची ऊर्जा देणारं असं भाषण अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरनं भारत सासणे यांनी केलं. आणि त्यांनी नाळ जपलेली आहे त्यांच्या साहित्यातनं, त्यांच्या विचारातनं, त्यांच्या जगण्यातनं. आणि म्हणूनच ते एवढं सशक्त देऊ शकले. धन्यवाद. धन्यवाद हरी नरके. आता कुमार केतकर. कुमार केतकर हे कुमार कसे आहेत हे तुम्हाला सर्वांना मी सांगायची गरज नाही, पण अनेक तरुण लोकांशी, अनेक तरुण पत्रकारांशी, अनेक तरुणांशी त्यांचा जो काही संवाद आणि संपर्क आहे तो पाहून मला तर थक्क व्हायला होतं. आणि त्यामुळे ते आपली भूमिका मांडतील. दक्षिणायनने नेहमीच भूमिका मांडली, तुम्ही जाणता. एका अर्थाने आजच्या या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती असलेले भरत सासणे, त्याच्यानंतर विलक्षण स्कॉलरशिप असलेले, विद्वत्ता असलेले गणेश देवी, ज्यांचा भाषा आणि एकूणच तत्वज्ञानाचा प्रकांड अभ्यास आहे. वसंतआबाजी ढहाके यांनी तर चिंतन आणि साहित्य आणि एकूण आपल्या मराठी संपूर्ण साहित्य परंपरेचा केलेला अभ्यास आपल्या बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे. आणि माझे मित्र हरी नरके, ज्यांनी अलीकडच्या काळामध्ये, अलीकडचा काळ म्हणजे जवळजवळ गेले 25 वर्षाच्या काळामध्ये जे अतिशय उत्तम दर्जाचं संशोधन केले की ज्याच्याबद्दल भल्या भल्या पुरोगाम्यांना किंवा भल्या भल्या दलित लेखकांना सुद्धा माहिती नव्हती, अशा प्रकारचं संशोधन करून त्यांनी डॉक्टर आंबेडकर फुले यांचं सर्व वाङ्मय टिप्पणींसहित, अभ्यासासहित, विश्लेषणासहित लोकांसमोर आणलेलं आहे. ते हरी नरके. समोर श्रोतृवर्गामध्ये खूप विद्वान मंडळी आहेत, विचारवंत आहेत, लेखक आहेत, ते सर्वजण आणि बंधू भगिनींना. ही अत्यंत उचित अशी घटना म्हणावी लागेल. म्हणजे अतिशय औचित्यपूर्ण असं हे कार्यक्रम आहे. सर्वसाधारणपणे अशा भाषणांवरती होणारे कार्यक्रम क्वचितच असतात, जास्त नसतातच. परंतु सासण्यांचं भाग्य असं की त्यांचं भाषण झाल्यानंतर लगेचच RSSच्या राजधानीत नागपूरमध्येच लगेच एक परिसंवाद त्याच्यावर झाला आणि त्याच्याबद्दल भरपूर चर्चा झाली. किंबहुना सासण्यांचं भाषण जेवढ्या वेळा लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलं त्यापेक्षा जास्त वेळा त्या भाषणावरची टीका नागपूरला झालेली ती लोकांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था सोशल मीडियातनं केली गेली. हे सगळं का झालं, हे सगळं संघटितरित्या का झालं. आत्ता हरी नरकेंनी अतिशय प्रभावीपणे आणि परखडपणे जे मुद्दे मांडलेत ते मला परत अधोरेखित करायची गरज वाटत नाही. त्यांचं भाषण ऐकून आणि वाचून मी जे काही मुद्दे आणले किंवा वाचले त्याच्याबद्दलचा मी फक्त उल्लेख करणार आहे. एक पहिली गोष्ट म्हणजे एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की आपला हा समाज, म्हणजे इथे ते मराठी साहित्याबद्दल बोलत आहेत, इतका कसा काय असंवेदनशील झालाय. एवढी मोठी स्वातंत्र्य चळवळ झाली, एवढं मोठं संयुक्त भाषा, त्यांनी संयुक्त भाषा उल्लेख नाही त्याच्यात, संयुक्त भाषा आंदोलन झालं, केवढ्या घटना घडल्या आहेत, पण त्याच्याबद्दल साहित्यामध्ये त्याचं प्रतिबिंब जवळजवळ दिसत नाही.
आणि मग त्यांनी एके ठिकाणी असं निवेदन केलंय की ज्या वेळेला अस्वस्थता असते, असंतोष असतो, मनामधली अस्वस्थता प्रगट करणं अतिशय आवश्यक वाटतं लेखकाला, त्यावेळेला लेखक लिहायला लागतो. मग असं जर असेल तर मग स्वाभाविकच असा प्रश्न येतो की अशा प्रकारची अस्वस्थता आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नसावी आणि म्हणून तर साहित्य निर्माण होत नाहीये. कारण अस्वस्थता आणि संघर्ष हा पाया आहे साहित्याचा, असं त्यांनी संघर्ष शब्द न वापरता अस्वस्थता पाया म्हटलंय. मग एवढ्या घटना घडत असताना सुद्धा, ज्याचा उल्लेख आता हरीने केला शरद बाविस्करच्या, किंवा ज्याचा आणखीन एक उल्लेख आता मी करू इच्छितो, आपण आज जे जमतोय ते टिस्टा सेटलवाड यांना अटक झाल्याच्या दुसऱ्या दिवशी. टिस्टा सेटलवाडच्या अटकेच्या निषेधार्थ इकडे पुण्यात सुद्धा एक चळवळ चालू आहे, मुंबईत सुद्धा आज एक निदर्शनं झाली आहेत, दिल्लीला मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. आणि टिस्टा सेटलवाडचा मुख्य गुन्हा काय आहे? मुख्य गुन्हा असा नाही की त्यांनी गुजरातच्या दंगलींमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह आणि कंपनीचा रोल नक्की काय होता याच्याबद्दल प्रकाश टाकणारं लेखन केलं, संशोधन केलं आणि पुराव्यानिशी ते जगभर मांडलं. त्याचे पडसाद थेट न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्टला आले. त्याच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे अगोदर 1992 साली झालेल्या बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर जी दंगल झाली तेव्हा आणि 2002च्या गोधरा दंगलीनंतर झालेल्या सगळ्या घटनांचा आढावा घेताना टिस्टा सेटलवाड यांनी जे निवेदन केलं, जे संशोधन केलं, त्याच्याबद्दलचा खुन्नस हा तेव्हापासून चालू आहे. पण त्यांचं राज्य नव्हतं, त्यांचं राज्य अशा प्रकारे नव्हतं. जरी 1998 नंतर 1999 ते 2004 हे एनडीएचं आणि वाजपेयींचं राज्य होतं, तरी ज्या प्रकारे सर्वंकष अशी सत्ता नरेंद्र मोदींनी आता प्राप्त केलेली आहे निरनिराळ्या मार्गांनी, तशा प्रकारची सत्ता त्यांच्याकडे नव्हती. ती सत्ता आल्यानंतर त्यांनी ज्या लोकांना ताबडतोब लक्ष करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये टिस्टा सेटलवाड होती. कारण टिस्टा सेटलवाडांनी एक पुस्तक असंच संशोधन करून लिहिलं होतं. त्याच्यामध्ये गांधीजींची हत्या करण्याचे अगोदर 1948च्या अगोदर काय काय प्रयत्न कोणी कोणी कसे केले याची इत्थंभूत माहिती, इत्थंभूत संशोधन त्यांनी त्या संबंधात मांडलेलं होतं. तेव्हापासूनच त्यांच्यावरती डोळा होता, त्यांना लक्ष केलं गेलं होतं. हा सगळा साचलेला राग आहे, हा साचलेला राग आहे. ह्या साचलेल्या रागाचा हा आविष्कार आहे शरद बाविस्करांवरचा हल्ला आणि टिस्टा सेटलवाड यांचा हल्ला. आणि या सगळ्या घटना या गेल्या आठवड्यातल्या. आणि त्याच्यामुळे आज भरत सासणेंच्या भाषणाबद्दल बोलताना त्या घटना म्हणजे त्यांच्या भाषणाचा असलेला उत्तम पुरावा आहे की आपण कोणत्या परिस्थितीनं जातोय किंवा अजूनही कदाचित याहून वाईट परिस्थितीनं जाऊ शकू. हा हरी नरकेंनी दिलेला इशारा मला अतिशय योग्य वाटतो. पुन्हा मग त्याच प्रश्नाकडे येतो की असं का व्हावं. त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही की एवढी अस्वस्थता खरं समाजात असायला हवी, तरी पण ती अस्वस्थता का नाही. मग त्या अस्वस्थता नसल्यामुळे त्या साहित्यातही दिसत नाही ती. तर हे स्वास्थ्य कुठून आलं, हे स्वास्थ्य कसं आलं आणि कुठून आलं याची काय काही उत्तरं इतिहासात आहेत. जॉर्ज ऑरवेललाही हाच प्रश्न पडला होता. 1984 आणि अॅनिमल फार्ममध्ये त्यांनी हेच लिहिलेलं, कशा पद्धतीने ही स्वास्थ्यता तुम्हाला पूर्णपणे अॅनिमल घडवून टाकता, अॅनिमल फार्ममध्ये तुम्ही जाता. 1984 मध्येही त्यांनी तेच केलं. पण आत्ता जॉर्ज ऑरवेल जर परत वाचायला घेतलं तर तुमच्या लक्षात येईल की जॉर्ज ऑरवेलनी कदाचित सध्याची भारतातली स्थिती पाहून आत्महत्याच केली असती आणि कदाचित 1984च्या जागी त्यांनी 2024 कादंबरीचा प्लॅन केला असता आणि ती पूर्ण होणार नाही आपल्या हातनं म्हणून आत्महत्या केली असती. इतकी वाईट अवस्था आत्ता भारतामध्ये प्रत्यक्षात आली. आणि केवळ भारतात नाही, कारण जॉर्ज ऑरवेलच्या 1984 आणि अॅनिमल फार्मच्या बद्दल भाष्य करताना बहुतेकांनी ते सगळं स्टॅलिनला उद्देशून आहे असं म्हटलेलं आहे. ते काही प्रमाणात खरं आहे, पण ते केवळ स्टॅलिनला उद्देशून नाही, ते फॅसिझमला पण उद्देशून आहे, हिटलरला पण उद्देशून आहे, मुसोलिनीला पण उद्देशून आहे. 1949 मध्ये तर ऑरवेल वारलेत, म्हणजे त्यावेळेला स्टॅलिनही जिवंत आहे, मुसोलिनी जिवंत आहे. आता प्रश्न असा आहे की ह्या प्रकारची स्वस्थता युरोपात सुद्धा होती त्यावेळेला. आणि आश्चर्य म्हणजे 1926ला ज्या वेळेला इंग्लंडमध्ये संप झाला आणि जो संप मुख्यतः या सगळ्या प्रवृत्तींच्या विरोधात होता, त्यावेळेला खुद्द इंग्लंडमध्ये, ज्यांना आपण लोकशाहीचं माहेरघर म्हणतो, आणि अमेरिकेमध्ये ज्याच्याही लोकशाहीचं आपण खूप कौतुक करतो, प्रचंड प्रमाणावरती हिटलरला पाठिंबा होता.
ज्या लिंडबर्गचं कौतुक होतं, तो लिंडबर्ग किंवा ज्या फोर्ड कंपनीची कार आहे फोर्ड नावाची, तो फोर्ड, हे सगळेजण हिटलरच्या अधिकृतपणे बाजूने आणि प्रचार करत होते. इंग्लंडमध्ये सुद्धा तशाच प्रकारचा प्रचार हिटलरच्या बाजूने होत होता. आणि त्यावेळेला सुद्धा काही प्रमाणामध्ये इंग्लंडमध्ये सुद्धा ज्या प्रकारची अस्वस्थता असायला हवी त्या प्रकारची ती नव्हती, म्हणून बर्ट्रांड रसेलला त्याच्याविरुद्ध यायला लागलं आणि बर्ट्रांड रसेललाही अटक झाली. त्यामुळे ही अस्वस्थता का निर्माण होत नाही की ज्या अस्वस्थतेतनं सासणे म्हणतात तसं साहित्य निर्माण व्हावं. आपल्याकडच्या आपण प्रश्न घेऊया. आपल्याकडे साधारणपणे तुम्ही जर पाहाल तर ज्यांच्या अस्वस्थतेबद्दल किंवा स्वास्थ्याबद्दल सासणे बोलतायत ते कोण आहेत? ते मुख्यतः साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचं भाषण आहे. त्यामुळे साहित्यामध्ये प्रामुख्याने जो दबदबा आहे तो प्रामुख्याने मध्यम वर्गाचा आहे. साधारणपणे 40 वर्षापूर्वी म्हणजे दलित पॅंथरवळी जन्माला येईपर्यंत हा दबदबा सर्वव्यापी होता आणि तो मध्यमवर्गीय ब्राह्मणी होता आणि तो साधारणपणे पुण्या मुंबईचा होता. विदर्भ मराठवाडा त्याच्यात नव्हतं. हळूहळू ही परिस्थिती बदलत गेली. परंतु ही परिस्थिती बदलत गेली तरी त्या मध्यमवर्गीयांच्या स्वास्थ्यामध्ये गेल्या 40 वर्षाची वाढ झाली आहे. त्या स्वास्थ्यामुळे ही अस्वस्थता निर्माण होत नाहीये. तुम्ही सहज इथे बसलेल्या लोकांना मी मागे पण सांगितलंय, सहज नुसतं मनातल्या मनात, प्रत्यक्ष कोणी लिहून काढायची गरज नाही, जर विचार केलात की 1981 साली, मुद्दा मी 81 साल घेतोय, 81 साली तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न किती होतं मनातल्या मनात, पाठीमागे जाऊन, फार काळ जुना नाहीये. ज्यांचं वय 60 असेल त्यांना 1981 सहज आठवेल, पण तेही गरज नाही. 1991ला तुमचं कौटुंबिक उत्पन्न काय होतं ते म्हणजे आता 30 वर्षापूर्वीची घटना आहे. 1991 नंतर 2001ला काय होतं हे संदर्भ देण्याचं कारण त्यावेळेला आपण सेन्सस करतो त्यावेळेला हे आकडे जाहीर होतात. आणि 2011ला काय होतं? 1981 मध्ये कोणत्याही हाऊसिंग सोसायटीमध्ये कार पार्किंगवरती भांडणं होत नव्हती, कारण कारच नव्हत्या कोणाकडे. त्याच्यामुळे कार पार्किंगवरती भांडणं करण्याचा प्रश्न नव्हता. 1991ला सुद्धा लिबरलायझेशन झालं पण कार पार्किंगचे प्रश्न आले नाहीत, कारण त्या प्रमाणात कार्स आल्या नाहीत. 91ला 2 घटना घडल्या. एक म्हणजे लिबरलायझेशन तर झालंच, इकॉनॉमी ओपन झालीच, पण त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजी पण आली. 91 साली कोणालाही मोबाईल फोन माहीत नव्हता. त्यावेळेला मोबाईलची चर्चा सॅम पिट्रोडा फक्त तात्विक पद्धतीने करायचे. प्रत्यक्षात मोबाईल आला तो 94-95 साली आला. त्यावेळेला तुम्हाला आठवत आहे तर सुखराम नावाचे जे मंत्री होते त्या सुखरामांनी, ते टेलिकम्युनिकेशन मिनिस्टर होते, त्यांनी आणि आपल्याकडे महाराष्ट्रात जे PS देवधर म्हणून जे आहेत ॲपलॅपचे ते त्याच्यामध्ये होते आणि सॅम पिट्रोडांनी देवधरांना हाताशी धरून ज्या प्रकारच्या टेलिकॉम रिव्होल्युशनचा प्रचार केला त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीचं स्वरूप बदललं आणि टेक्नॉलॉजी आपल्या हातात आली, मोबाईल आपल्या हातात आला. त्यावेळेला बहुतेक लोकांना आठवत नसेल, आता आपण रेडिओचं लायसन्स बघायला भरायला क्यूमध्ये उभं राहायचो. 15 रुपये रेडिओ लायसन्सचं, ते रेशनच्या त्याच्यासारखं असायचं. आणि टीव्हीचा भरायचा असेल तर त्याला 60 रुपये लागायचे. तेव्हा कलर टीव्ही नव्हताच. हे सगळं एका फटक्यात राजीव गांधींनी बंद केलं आणि टेलिकॉम रिव्होल्युशन एकदम ग्रेट लीप फॉरवर्ड म्हणतात तशी झाली. त्यामुळे एकाच वेळेला 2 घटना घडल्या. एक लिबरलायझेशन झालं आणि दुसरं टेक्नॉलॉजिकल अपस्विंग हा 91 साली सुरू झाला. त्याच्यानंतर प्रत्यक्षात ह्या 2 गोष्टींच्या परिणामी जो 81चा मध्यमवर्ग होता, 71चा होता, 61चा होता आणि अगदी 91चा सुद्धा होता, त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये बदल पडायला सुरुवात झाली ती 1991 ते 2001 या काळामध्ये. 1988 मध्ये पर्यंत कॉम्प्युटरची टिंगलच होत होती. काय कॉम्प्युटर काय करणार आहे, कॉम्प्युटरमुळे काय विहिरीत पाणी येणार आहे का, कॉम्प्युटरमुळे काय शाळा सुधारणार आहेत का, अशी कॉम्प्युटरची टिंगल करणारा जो वर्ग बँकांमध्ये नोकरीला होता, इन्शुरन्समध्ये नोकरीला होता, रेल्वेत नोकरीला होता, बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये होता, त्या सगळ्यांनी त्या कॉम्प्युटरच्या विरोधामध्ये बंद पण केले, मोठाले संप केले कॉम्प्युटरच्या विरोधात. जर आत्ता, म्हणून म्हटलं मग अशी तुम्ही आठवून पहा, जर त्या संप करणाऱ्यांना जर तुम्ही आज गाठलं, ते जिवंत आहेत सगळे, बहुतेक जिवंत आहेत, त्यांना जर तुम्ही गाठलं आणि त्यांना विचारलं की तुमचा मुलगा काय करतो, तर ते म्हणले नाही तो अमेरिकेत आहे. तो अमेरिकेत काय करणार, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तो सिलिकॉन व्हॅलीमध्ये आहे, नासामध्ये आहे, मायक्रोसॉफ्टमध्ये आहे. मग तो त्याला माहिती आहे का तुमचा कॉम्प्युटरला विरोधात तुम्ही संप केला होता हे, म्हणजे त्याला आपला बाप काय करतो ते माहिती आहे का, तर त्यांना ते माहिती असा प्रश्नच नसतो, कारण ते संपूर्णपणे विसरून गेलेले आहेत. विसरून गेले ते विसरायला लावलेलं आहे त्यांनी स्वतःला आणि जगाला सुद्धा.
हा जो सगळा काळ आहे प्रत्यक्ष आपल्याच इतिहासाला विस्मृतीत ढकलण्याचा, कारण आता मतलब नावाची वन वर्ड आयडिओलॉजी आहे. आयडिओलॉजी मोठी गरज नाही, मार्क्सिझम हिंदुइझमची गरज नाही, हिंदुइझम झालं मतलब ही आयडिओलॉजी आहे. आणि आता ज्या आंबेडकरांचा उल्लेख करून हरिनारकेंनी अशी उत्तम अशी मांडणी केली, त्या आंबेडकरांनाच त्यांनी घेतले. त्यांनी फक्त पटेलांना नाही घेतले, त्यांनी फक्त सुभाषचंद्र बोसांना नाही घेतले, त्यांनी आंबेडकरांना पण आपलेसे करून घेतलेले आहेत. आणि आत्ता ज्या प्रमाणात आंबेडकरवादी बीजेपी बरोबर आहेत देशभर, नुसतं मायावती मला म्हणायचं नाही किंवा नुसतं रामदास आठवले म्हणायचं नाही, देशभर त्यांना हरिनारकेंचं निवेदन आणि लेखन कंपल्सरी वाचायला दिलं पाहिजे, तरी प्रकाश पडणार नाही. तो का पडणार नाही? आपल्याला पूर्वी असं वाटायचं, म्हणजे आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच, बहुतेक पंडितांना सुद्धा, की मध्यम वर्ग हा अपरिहार्यपणे सवर्ण, प्रामुख्याने ब्राह्मण आणि प्रामुख्याने शहरी असा असतो. शहरी, सवर्ण, तथाकथित डिग्री होल्डर, सुशिक्षित ब्राह्मण म्हणजे मध्यम वर्ग. आणि मग तो बँक, LIC, शिक्षक, प्राध्यापक असा नोकरीला असतो. वस्तुस्थिती ही आहे की अफर्मेटिव्ह ऍक्शन किंवा प्रोग्रेसिव्ह पॉलिसीचा 1971 नंतर जो प्रसार झाला, त्याच्यामुळे आता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण मध्यमवर्ग तयार झालाय, जो पूर्वोक्त शहरी म्हणून आपण म्हणतो. नुसता ग्रामीण नाही, तो सर्व जातींमध्ये तयार झालेला आहे. ओबीसीमध्ये मध्यमवर्ग आहे, दलितांमध्ये मध्यमवर्ग आहे, आदिवासींमध्ये सुद्धा मध्यमवर्ग आहे. त्यावेळेला मी नागालँडला गेलो होतो 1980 साली, आणि त्यावेळेला मला एकदम वेगळ्याच प्रांतात कुठेतरी आलं असं वाटलं होतं. आता मी परत 3 आठवड्यापूर्वी नागालँड, त्या संपूर्ण नॉर्थ ईस्टमध्ये होतो, आणि इकडेही बघतोय मी या काळात. तिकडे तर नागालँड खूप सुधारलेलं आहे, संपूर्ण ईशान्य भारतामध्ये खूप प्रगती झाली आहे. आपल्याला नागालँड म्हटलं की तिकडे होणारे नागा आणि मणिपुरींचे दंगे वगैरे अशा गोष्टी आठवतात, तसं नाहीये. त्रिपुरामध्ये, अगरतालाला म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये आणि नागालँडमध्ये जर तुम्ही लोकांशी बोललात, तर त्या नागा तरुणांची मुख्य अँबिशन ही अमेरिकेला जाण्याची असते. ते फॅशनचे कोर्सेस करत असतात, फॅशन डेव्हलपमेंट, फॅशन डिझाईन्स, ते MBAचे कोर्सेस करत असतात. त्यांच्यातली मुलं IIT आणि IIM मधनं पास झालेली आहेत, आणि त्यांच्या अँबिशन सगळं तिकडे जाणं संपूर्ण बदललेलं आहे. म्हणजे असं नाही तुम्ही म्हणू शकत की मध्यमवर्ग आता फक्त शहरी, ब्राह्मणी, सवर्ण, सुशिक्षित, सुसंस्कृत शब्द मी वापरतच नाहीये, असा फक्त उरलेला आहे, असं आता म्हणायची पाळी नाहीये. ह्या पार्श्वभूमीवरती आत्ता हा मध्यम वर्ग आता कशाचा प्रचार करत असेल, जाणीवपूर्वक प्रचार करत असेल, तर तो स्वास्थ्याचा. तुम्ही अस्वस्थ असता कामा नये. वसंतरावजी डहाके यांचं अस्वस्थ कविताचं पुस्तक आहे. त्यांना आता वेगळ्या पद्धतीने स्वस्थ दशकाचं काव्य कसं ते लिहावं लागेल. इतका मध्यम वर्ग आता स्वस्थ प्रवृत्तीत आहे. त्यावेळेला मग अशी मी म्हटलं, त्यांच्याकडे सायकली नव्हत्या. आमच्या वर्गामध्ये, मी शाळेत पुण्याला होतो भावे स्कूलला, आमच्या वेळेला ज्याच्याकडे सायकल असेल असा अगदी बायचान्स कोणी असला तर तो श्रीमंतकडे सायकल आहे. मग ती व्हेस्पा आणि त्या आल्या, त्यावेळेला ती व्हेस्पा असलेला मुलगा म्हणजे किती भाग्यवान, कारण तो 7-8 वर्ष क्यूमध्ये असायचा, मग त्याला ते स्कूटर मिळायचे. ही अवस्था अगदी 1971-75 पर्यंत होती. 1981ला कार असण्याचा प्रश्न होता, मगाशी म्हटल्याप्रमाणे 91ला सुद्धा नव्हता. 91च्या नंतर म्हणजे 2001 नंतर, 91 ते 2001च्या काळानंतर बहुतेक पालक आपल्याला कौतुकाने सांगायचे, आमचा मुलगा काय सौरभ किंवा असं काय ते ओंकार वगैरे हा इतका हुशार आहे, तो गॅलरीमध्ये उभं राहून खाली जाणाऱ्या कारचं कोणतं मॉडेल आहे सांगतो, मर्सिडीज कोणती आहे, होंडा कोणती आहे, हे इतकं त्याचं ज्ञान वाढलंय. आणि हेच ते त्याचं ज्ञान वाढलंय. त्यासाठी आईवडिलांची तक्रार सोसायटीमध्ये असते की आम्हाला पार्किंगला जागा नाही, आणि एकच पार्किंग दिलेलं आहे, दुसरं पार्किंग आम्हाला पाहिजे, आमच्या घरात 2 कार्स आहेत. हा सगळा प्रकार हा प्रामुख्याने 1991 नंतर, पण त्याच्यानंतर 2001 नंतर सुरू झालेला आहे. तुम्ही जर सहज त्या अस्वस्थतेचा ग्राफ काढलात तर तुमच्या लक्षात येईल मध्यम वर्गाची या अस्वस्थतेबद्दलची भावना पूर्णपणे बदलली आहे. उगाच नाही, मुंबईमध्ये मी आता पत्रकारच होतो जवळजवळ 50 वर्ष. दररोज आम्हाला पत्रकारांना फोर्टमध्ये जाऊन कुठचा तरी मोर्चा, कुठचं तरी आंदोलन, कुठचा तरी संप, कुठचा तरी गोळीबार, कुठचा तरी लाठीमार, कुठचा तरी लॉकआउट, कुठचा तरी घेराव, मंत्रालयामध्ये घेराव. 200 ग्रॅम रवा आणि 200 ग्रॅम साखर निदान सणावारी मिळावी म्हणून मृणाल गोरे, अहिल्या नागणेकर, तारा रेड्डी वगैरे मोर्चे काढायचे.
आता कुठेचा प्रश्न आहे? आताच्या मध्यमवर्गाला 2 BHKचा 3 BHK गैर काही नाही. प्रत्येकाला चांगलं जीवन जगायचा अधिकार असला पाहिजे. 2 BHKचा 3 BHK. आणि मग त्यांना विचार, अरे पण तू परवाच घेतलास ना त्या रुनवालमध्ये एक फ्लॅट? हो, पण आता माझा मुलगा अमेरिकेला आहे, तो आल्यानंतर त्याला एक लागेल ना, म्हणून मग मी दुसरा घेऊन ठेवलाय की तो इकडे आला तर तो येणारच नाही, हा भाग वेगळा. अशा पद्धतीने मग त्यांचे फ्लॅट वाढायला लागले, फार्म हाऊसेस वाढायला लागली. आणि मग साधारणपणे तुम्ही पाहाल तर व्यग्रता ही प्रामुख्याने एफडीतनं पण बाहेर पडायला लागली. प्रथम पोस्टल सेव्हिंग, मग एफडी, मग ती म्युच्युअल फंडात गेली, मग ती स्टॉक मार्केट मध्ये गेली. कोविडमध्ये प्रोडक्शन झिरो होतं जवळजवळ बहुतेक इंडस्ट्रीजमधलं. एक्सपोर्ट बंद होते, प्रोडक्शन नाही, डिस्ट्रीब्युशन नाही, एक्सपोर्ट नाही, आणि स्टॉक मार्केट क्रॉस्ड 40,000 टू 55,000. म्हणजे उत्पन्न नाही, उत्पादन नाही, आणि स्टॉक मार्केट कसं वाढतंय हा प्रश्न कोणी विचारला नाही. पण सगळ्या इकॉनॉमिक टाइम्स सगळ्या वर्तमानपत्रात काय सांगितलं, इकॉनॉमी झकास चालली हो, बघा स्टॉक मार्केटकडे. हे स्टॉक मार्केटमध्ये पैसे कुठून येत होते? केवळ अंबानी आणि अदानींकडनं नाही, ते तर मुख्यच होते, कार्टेलच होते ते. हे पैसे मध्यम वर्गाने या काळामध्ये जे त्यांचं सरप्लस उत्पन्न झालं 6 पे आणि 7 पे कमिशननी किंवा त्याला असलेल्या पॅरिटीच्या पगारांमधनं, त्यातनं जे पैसे त्यांच्याकडे आले, जे त्यांनी आयुष्यात कधी पाहिलेले नव्हते. तुम्हाला अशा गोष्टी तर नक्कीच माहिती असतील, कुटुंबामध्ये पुण्यात मुंबईत सगळीकडे आहेत. त्या 6 पे कमिशन नंतर किंवा 5th पे कमिशन नंतर कित्येक आई वडिलांचे, म्हणजे त्या घरातल्या आई वडिलांचे पेन्शनचे पैसे हे 40,000 ते 80,000 पर्यंत गेले. कारण त्यांचा पगार किती त्याच्याप्रमाणे. त्यांच्या मुलाला नोकरी मिळायची ती 20,000 रुपयाची. जरी अगदी त्याची बायको नोकरी करत किंवा 15,000ची किंवा 20 आणि 20 40 यांचं एका व्यक्तीचंच पेन्शन मूळ 40,000 असायचं. त्यामुळे आई वडिलांचं उत्पन्न पेन्शनच्या आधारे अनुत्पादक उत्पन्न हे सहज 80,000 असायचं. त्यामुळे एक जी असा बार होता आपल्या साहित्यामध्ये असायचा पूर्वी की मुलं आई वडिलांना विचारत नाहीयेत वगैरे टाईपचा. आता पंचायत अशी झाली की मुलांना आई वडिलांवरती अवलंबून राहायला लागलं. कारण घराचा EMI वगैरे ज्या बऱ्याच भानगडी, नवीन वॉशिंग मशीन घ्यायचं किंवा नवीन कार घ्यायची, तर त्याच्यासाठी लागणारा EMI हा आता वडिलांच्याच पेन्शनमधनं येतो. आणि वडिलांच्या पेन्शनमध्ये जर घेतलं नाही ते तर यांचा EMIच भरणार नाही. हे सगळं जेव्हा सुरू झालं त्यावेळेला समाजामध्ये स्वस्थता पसरली. आणि ती स्वस्थता पसरण्याचं मुख्य कारण त्यांची इकॉनॉमिक कंडिशन त्यांना कधी त्यांच्या पूर्वायुष्यामध्ये कल्पना पण करता आली नसते एवढी वाढली. आणि मग त्यांना एक प्रकारची अनकॉन्शियस फिअर तयार झाली. मी जर त्या अस्वस्थतेकडे पाहिलं तर मला माझाच भूतकाळ आठवतो, कारण मी त्या अस्वस्थतेतनं गेलोय. मला आता तिकडे जायचं नाही, मला ते नकोय. पण मला ते नकोय, पण दुसरा एक मोठा समाज अस्वस्थ आहे तिकडेही मला बघायचं नाहीये, कारण तो सुद्धा माझाच पास्ट आहे. त्यामुळे आता मला भूतकाळाला विसरायचं आहे. कोणत्या भूतकाळाला विसरायचं आहे? मला संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीलाच विसरायचं आहे. स्वातंत्र्य चळवळ 1857 पासून सुरू झाली असं जरी मानलं तरी सुद्धा 1857 ते 1947 या 90 वर्षामध्ये जे काही झालं त्यातनं त्या राज्यघटनेच्या व्हॅल्यूज तयार झाल्या. राज्यघटनेच्या व्हॅल्यूज या एकदम अशा एका रात्रीत तयार झाल्या नाहीत. 1946 ते 1950 या काळामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेला राज्यघटना समिती नेमली त्यावेळेला भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, फाळणीचा प्रश्नच नव्हता. 46 साली 47 साली ज्यावेळी तिची दुसरी बैठक झाली महत्वाची, त्यावेळेला देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं, फाळणी पण झाली होती. पाठोपाठ ज्यावेळेला 48 साली मिटिंग भरली तेव्हा गांधीजींची हत्या झाली होती. 49 साली ज्यावेळेला त्यांची मिटिंग भरली तेव्हा चीनमध्ये क्रांती होऊन चीनमध्ये नवीन घटना आलेली होती. आणि 50 साली राज्यघटना आली. या सगळ्या घटनांचा जागतिक आणि देशातल्या स्वातंत्र्य चळवळीचा, गांधीजींच्या, नेहरूंच्या, टिळकांपासून ते जे अगदी 1919 मध्ये मोर्ले मिंटो ज्या ज्या काही तथाकथित प्रतिगामी सुधारणा सुद्धा आल्या, त्या सगळ्याचा विचार करत 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 अनुभवाला हाताशी धरून आपले मेजर रिझोल्युशन जे आहेत स्वातंत्र्य संबंधातले, ते लाहोर, कराची, काँग्रेस असे. कोणाला त्यावेळेला असं वाटलं नाही की लाहोरमध्ये कशाला, आता हे सगळे स्टेशनांची नावं बदलतायत, गावांची नावं बदलतायत. त्यांना सांगा लाहोर आणि कराची पण आहेत आपल्या स्वातंत्र्याचे, पण त्यांना त्यात इंटरेस्टच नाही, त्यांना नकोच आहे. त्यांना तो इतिहासच नकोय, त्यांना ती स्वातंत्र्य चळवळीची भाषाच नकोय. कारण त्यांना हे माहितीये आज त्यांना सुद्धा जी सत्ता मिळालेली आहे
ती त्या स्वातंत्र्य चळवळीत झालेल्या त्यागामुळे त्यांना मिळाली, नाही तर यांचा स्वातंत्र्य चळवळीची कवडी इतका संबंध नव्हता. एकही RSSच्या इथे कोणी असेल तर त्यांनी मला सांगावं की आमच्या अमुक माणसाला फाशी झाली RSSच्या, किंवा अमुक माणसाला जन्मठेप झाली. सावरकरांचं नाव घेऊन चालणार नाही, कारण सावरकर 1910 मध्ये अटकेत गेलेत आणि 1915 मध्ये हिंदू महासभा झाली, ज्यावेळी ते अंदमानला होते. RSSची स्थापना 1925ची आहे, म्हणजे हिंदू महासभा स्थापन झाल्यानंतर 10 वर्षांनी RSSची स्थापना झाली आहे. त्यावेळेला प्रश्न आला होता की हिंदू महासभा आहे की परत कशाला RSS पाहिजे. नाही, आमचं काय सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे, हिंदू महासभा हे पॉलिटिकल आहे. त्यामुळे त्यांच्यातले तीव्र मतभेद किती होते याचे डॉक्युमेंट्स आहेत की सावरकरांचा हिंदू महासभा आणि किंबहुना पुण्यातच माझ्या माहितीप्रमाणे हिंदू महासभा विरुद्ध जनसंघाची निवडणूक झालेली आहे, पुण्यात झाली आणि अगदी त्यांच्या राजधानीमध्ये डोंबिवलीचं झाली. तर अशी निवडणूक झालेली आहे. म्हणून तर मुद्दा असा की त्यांची हिंदू राष्ट्रावरची श्रद्धा अशीच होती. त्यांचा मुख्य खुन्नस कोणावर होता? आता त्यांना खूप गांधींचं प्रेम आलंय. कोणाला माहिती 2024 नंतरचा मुख्य हल्ला गांधींवरच असेल. आता नेहरूंवर दिसतोय, 2024 नंतर तो गांधींवरच असेल. आणि कोणाला माहिती तेच परत निवडून आले तर 29 मध्ये आपल्याला नोटेवरती नथुरांचाच फोटो दिसेल. ज्या प्रमाणामध्ये या मध्यमवर्गामध्ये एकदम गेल्या 5 वर्षामध्ये नथुरामबद्दल प्रेम वाढायला लागलं, हे थक्क करणार आहे, भीती वाटणार आहे. मी नथुराम बोलतोय नाटक त्याच्या अगोदरपासून, त्याच्या अगोदर 8-10 वर्ष मी नथुराम बोलतोय नाटक चाललंय. पण त्याला मिळणारा प्रतिसाद, त्याला असणारा प्रेक्षकीय श्रोतावर्ग हे सगळं आपल्याला माहिती होतं. त्यांचं गोत्र, त्यांची कुंडली, त्यांचा DNA सगळं माहिती होतं. आता तसं नाहीये. आता महेश मांजरेकरला पण वाटतं की नथुरामवरती चित्रपट काढावा. आता UP मधल्या एका तथाकथित सर्जनशील चित्रपटकाराला पण वाटतं की नथुरामवरती पिक्चर काढावा. तर असा एक ग्रस्त मला भेटला, तो त्याचा फायनान्सर आहे UP मधला. तर म्हटलं काय एकदम नथुरामच्यावर चित्रपट? नाही, आपण लोकशाहीत आहोत, दोन्ही बाजू लोकांसमोर आल्या पाहिजेत. गांधीजींची बाजू आली पाहिजे आणि नथुरामची बाजू आली पाहिजे, तरच आपल्याला खरा इतिहास कळेल. आता हा खरा इतिहास शिकवता तथाकथित खोटा इतिहास पूर्णपणे, तथाकथित खोटा खरा असलेला इतिहास त्यांना पूर्णपणे पुसून टाकायचा आहे, संपूर्ण स्वातंत्र्य चळवळ पुसून टाकायचे. आणि म्हणून ते सारखा त्याच स्वातंत्र्य चळवळीतल्या 42चा उल्लेख करतात. ही 75 वर्षाचा तुम्ही एवढा उत्सव करताय, त्या 75 वर्षाच्या इतिहासात तुमचा रोल काय होता त्याच्या अगोदरच्या काळामध्ये, 70 अगोदर, तो ते सांगू शकत नाहीत. आणि म्हणून ते आयकॉन्स पिकअप करायचे. पटेलांना पिकअप कर, सुभाषचंद्र बोसांना पिकअप कर, लालबहादूर शास्त्रींना पिकअप कर, असं करून ते आपल्याला आता वेगळा इतिहास सांगतात. तो केवळ टेक्स्टबुकातला नाही. टेक्स्टबुकातला इतिहास त्यांनी केव्हाच बदलायला घेतलाय. गुजरातमध्ये नेहरू नावाचा मनुष्य होता, कळतच नाही टेक्स्टबुक वाचून. गुजरातच्या टेक्स्टबुकांमध्ये कित्येक ठिकाणी आता दिल्लीला ते विकलांत वगैरे अशा वह्या असतात ना, कॉलेजातल्या मुलांना दिल्या जाणाऱ्या, त्याच्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी नावं, त्यात नेहरूंचं नावच नसतं. त्याच्यामध्ये सावरकर असतात, भगतसिंग असतात. भगतसिंग स्वतः मी नास्तिक आहे म्हणून जाहीर करायचा. तो कम्प्लीट धर्माच्या राजकारणाच्या विरोधी होता, तो पण यांनी अक्वायर केलाय. ते अक्वायर करण्याचं कारण असं आहे, त्यांना भगतसिंगांबद्दल प्रेम नाहीये, त्याच्या विचारांबद्दलही प्रेम नाहीये. त्यांना माहितीये ज्या आयकॉन्सनी हे स्वातंत्र्य टिकवलंय असं लोक मानतात, त्या आयकॉन्सच आपण ढापायचे. आणि ते आयकॉन्स आपण पळवले की आपल्याला इतिहास पुसणं सोपं जाईल. भरत सासणेंना तो धोका दिसला जरी ह्या शब्दात त्यांनी तो मांडलेला नसला तरी, कारण ती जी स्वास्थ्यता आहे, ज्या अस्वास्थतेवरती त्यांनी बोट ठेवलेलं आहे, त्या अस्वास्थतेमध्ये, म्हणजे आता साधी गोष्ट घ्या, आणीबाणीनंतर जेव्हा सुब्रमण्यम स्वामी माझ्याच कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये ते निवडणूक लढत होते, ते ज्यावेळेला पळून गेले आणीबाणीच्या काळात आणि नंतर निवडणुकीला उभे राहिले, त्यावेळेला ही वॉज अ ग्रेट हिरो. की अरे सुब्रमण्यम स्वामी म्हणजे काय. मग त्यांचं अनुकरण करून तुमच्या पुण्यातले अविनाश धर्माधिकारी पण असे निरनिराळे हिरो आपण निरनिराळे हिरो हे आणीबाणीनंतरच्या काळामध्ये निर्माण केले. खरे हिरो, खोटे हिरो. पण त्यांना एक मनातल्या मनात माहिती होतं की आपल्याला खरा रोल या इतिहासात काही नाहीये, आपण काही दाखवू शकत नाही. आणि तो दाखवू शकणार नसल्यामुळे आपण हे लोक घेऊया आणि आपलाच घोडा पुढे दामटवूया. 2024 नंतर केवळ टेक्स्टबुक नव्हेत, सगळ्याच्या सगळ्या, मी मीडियातला माणूस आहे, 50 वर्ष मीडियात काढलेली आहेत मी, सगळ्याच्या सगळ्या मीडिया त्यांनी पूर्णपणे ताब्यात घेतलेला आहे. नुसते एजन्सीज नाहीत,
सीबीआय, ईडी हे तर आहेतच. ईडीच्या बद्दल तर एक गंमत सांगतो 2-3 मिनिटांमध्ये. एकूण ईडीच्या चौकशा किती चालू आहेत? 5420. आता 5420 चौकशांना प्रत्येक ईडी चौकशीला 3 माणसं जरी झाली तरी केवढी माणसं होतील? तेवढी माणसं चौकशा करतायत. मग दुसरा हिशेब आम्ही विचारला. त्याच्यापैकी 5380 का 5340 एवढ्या ईडी चौकशा ह्या फक्त गेल्या 8 वर्षातल्या आहेत. त्याच्या अगोदरच्या सगळ्या काळातल्या फक्त 111 का 109 आहेत. म्हणजे गेल्या 8 वर्षामध्ये हे जे काही ईडी नावाचं इन्स्ट्रुमेंट तयार केलंय तसंच ते बालभारती आहे, तसंच टेक्स्टबुकचं आहे. तर हे सगळ्या एजन्सीज ताब्यात घेऊन तुम्हाला कायम त्यांनी सांगितलेला तो जो समाज भ्रमिष्ट करायचा आहे. आणि एकदा समाज भ्रमिष्ट झाला किंवा काही लोकांचा भ्रमिष्टपणा हा सुद्धा तथाकथित असतो, तोही लटिकाच असतो. कारण त्याच म्हणतात नाही हो हल्ली काय समजत नाही हो काय चाललंय, काही समजत नाही, हल्ली राजकारण खूप कठीण झालंय समजायला. काय ते एकनाथ शिंदे करतायत कोणाला माहिती हो. ते उद्धव ठाकरे काय करतात तिथे कुठे आम्हाला कळतंय. आम्ही हल्ली राजकारणात इंटरेस्टच घेत नाही. कारण का नाही इंटरेस्ट घेत? 2014ला इंटरेस्ट घेऊन मत दिलं ना तुम्ही मोदींना. 2019ला परत मत दिलं ना विदाऊट आस्किंग की पुलवामा कसं घडलं. विदाऊट आस्किंग 2014ला आणि त्याच्या अगोदर 2002ला गोधरा कसं घडलं विचारलं तुम्ही कधी? त्या पुलवामाला होऊन आता 3 वर्ष होऊन गेली. 2019चा फेब्रुवारी. ह्या घडीपर्यंत त्या पुलवामाच्या केसवरती व्हाईट पेपर नाहीये की एक्झॅक्टली ते RDX आलं कसं. जे लोक काश्मीरला जाऊन आले त्यांना माहिती असेल. काश्मीरमध्ये तुम्ही विमानतळावर उतरल्यापासून तुम्हाला तुमच्या खिशात काय आहे, बस पिशवीत काय आहे, पर्स नाही काय, अशा सगळ्या चौकशा करता. कॉन्व्हॉय चाललाय 47 बसेसचा मिलिटरी मेनचा. त्याच्यामध्ये कार RDX घेऊन घुसते काही टन आणि तिथे स्फोट होतो तुम्हाला कळलं नाही. मग का कळलं नाही? मग आपल्याला आता अलीकडे बातम्या येतात पुलवामा प्रकरणातील एका दहशतवाद्याला आज कंठस्नान घालण्यात आले. अरे पण तो कशावरनं कोण होता? तो दहशतवादी. तुम्ही मारताय त्याला तुम्ही दहशतवादी म्हणताय. पुलवामाबद्दल अजून व्हाईट पेपर नाही ते तर सोडा. वाजपेयी अडवाणींच्या काळात 13 डिसेंबर 2001ला पार्लमेंटवरती हल्ला झाला त्याच्याही बद्दल अजून व्हाईट पेपर नाही. तेव्हा हे सगळं कारस्थान आपल्या देशाचा इतिहास पुसण्याचं हे फार पूर्वी सुरू झालंय. म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर सुरू झालंय. आणि त्याचं उत्तम निवेदन आता हरी नरके यांनी सांगितलं की इशारा 1946 साली कसा दिलेला होता, 51 साली कसा दिलेला होता आंबेडकरांनी. त्याच्या अगोदर 1949 मध्ये म्हणजे ते एकाच सगळे विचाराचे लोक होते. जरी त्यांच्यात खूप प्रचंड मतभेद होते. आता सध्या आविर्भाव आहे की नेहरू विरुद्ध आंबेडकर, गांधी विरुद्ध आंबेडकर, सुभाषचंद्र बोस विरुद्ध नेहरू, नेहरू विरुद्ध लोहिया, असं सारखं चालूच चालली. कारण तुम्हाला शक्यतोवर आजूबाजूची अस्वस्थता दिसता कामा नये आणि ऐतिहासिक सत्य तुम्हाला समजता कामा नये. या 2 गोष्टींसाठी हे सगळं चालू आहे. 1949 साली म्हणजे खऱ्या अर्थाने त्यावेळेला नेहरू इलेक्टेड प्राईम मिनिस्टर नव्हते, एका अर्थाने प्रोव्हिजनल होते. त्यावेळेला त्यांनी त्यावेळच्या सगळ्या पक्षातल्या लोकांना पत्र लिहिलं, ते उपलब्ध आहे नेहरूंच्या वाङ्मयामध्ये. त्या पत्रात त्यांनी लिहिलंय की जर कधी इथे हिंदुत्व मानणाऱ्या संस्था, संघटना आणि त्यांचे नेते आणि कार्यकर्ते सत्तेत आले तर नंबर 1 त्यांना सत्तेतनं सहजगत्या घालवता येणार नाही. ते संपूर्ण सिस्टीमला अशी इंजुरी करतील की त्या इंजुरीची त्यातनं रक्त वाहत राहील, ते दीर्घकाळ वाहत राहील आणि त्याच्यामुळे तुम्हाला आत्तापासून जागरूक राहायला पाहिजे असं त्यांनी पत्र लिहिलं त्यावेळच्या काँग्रेसच्या नेत्यांना. ते उपलब्ध आहे पत्र. 1949 सप्टेंबरमध्ये ते पत्र आहे. म्हणजे हे सगळं त्यांना कशातनं जाणवत होतं त्यांना. त्या अर्थाने ते काही भविष्यवेत्ते नव्हते पण त्यांनी पाहिलं होतं. RSS त्यांनी पाहिली होती. त्यांनी त्यांचे सगळे रोल दंगलीत ते पाहिलेले होते 47च्या. त्याच्यानंतर आंबेडकर आणि अर्थातच गांधींच्या हत्येनंतर लगेच झालेल्या सर्वांनी हा सगळा पट इमॅजिन केला की याचं होऊ शकतं. तरीसुद्धा त्यांना वाटलं नाही की हे प्रत्यक्षात होईल. कारण त्यावेळच्या सर्व चळवळींमध्ये एकूण एक ट्रेड युनियन चळवळी तुम्ही पहा, त्यांचे नेते पहा, त्यांचे कार्यकर्ते पहा, खांद्याला झोळी लावून पाण्याच्या बाटल्या त्या काळात नव्हत्या. त्या रस्त्यातनं रात्री फिरून उन्हात अनातनं आदिवासींसाठी पोळी भाजीची पाकिटं घेऊन असे ट्रेड युनियनवाल्यांनी कामं केलीत. शेतकरी आंदोलनातले कामं केलीत साधारणपणे 91 सालपर्यंत. नंतर ते सगळं बंद आहे.
त्यानंतर का बंद पडलं? कारण ते सगळे कार्यकर्ते, ते सगळे नेते प्रामुख्याने मध्यम वर्गातून आले होते, सवर्ण मध्यम वर्गातून सुद्धा. पुण्या मुंबईच्या सवर्ण मध्यम वर्गातून सुद्धा ते ट्रेनिंग चालले होते, चळवळवाले आले होते. स्वातंत्र्य चळवळीमध्ये जवळजवळ 80% कार्यकर्ते आणि नेते हे मध्यम वर्गातून आले होते. त्या मध्यम वर्गाने नाळ सोडली. त्या मध्यम वर्गाने ती नाळ सोडली. ती साधारणपणे 1991 ते 2001 आणि म्हणून 1998 मध्ये वाजपेयी निवडून आले. 99ला परत वाजपेयी आले आणि त्यांनी संपूर्ण जमीन नांगरून ठेवली. ती जमीन नांगरायला पुढे 2011 साली अण्णा हजारेंनी खूप मदत केली आणि मग ती सर्व नांगरून झाल्यावर जमीन तिथे मोदी आले. मोदी इज दी नॉट येट फुल्ली बट क्लायमॅटिक पॉइंट ऑफ व्हॉट वॉज हॅपनिंग फ्रॉम 1947 और बिफोर 1947. त्यामुळे आज टिस्टा सेटलवाड आणि शरद बाविस्कर यांच्या या अटकेचा या सभागृहामध्ये आपल्या सर्वांच्या वतीने मी निषेध करतो आणि आपल्याला हा संघर्ष आणि ही अस्वस्थता टिकवण्यासाठी आता प्रयत्न करायला लागतील. स्वास्थ्यातनं मध्यम वर्गाला बाहेर काढावं लागेल. मध्यम वर्गाला जास्त स्वास्थ्य उपलब्ध करून देऊन चालणार नाही अशी एक वाईट इच्छा कोणाच्याबद्दल करू नये. पण समजा अमेरिकेतल्या फेडरल बँकेने जर इंटरेस्ट रेट वाढवला तर आपल्या इथल्या लोकांचे एवढींचे भाव बोंबलणार आहेत आणि म्युच्युअल फंडांचंही बोंबलणार आहे. फेडरल बँकेची माझी दोस्ती तुम्ही सांगितलं जरा ट्राय तर करा, तुमचे भाव वाढून आमच्या इकडची बोंब तरी होईल. तरी पण तशी आत्ता होण्याची चिन्ह नाहीत. पण इकॉनॉमी जी आत्ता अवस्थेतनं चाललेली आहे त्या अवस्थेतनं वी आर हेडिंग फॉर अ ह्यूज क्रायसिस. ते म्हणतात $30 मिलियन का काय, $5 ट्रिलियन, $30 ट्रिलियन इकॉनॉमीच्या गप्पा करतायत. ते फक्त या वर्गात आहेत. 6 लाख लोक गेल्या 3 वर्षामध्ये आपल्या देशातनं दुसऱ्या देशाची पैसे देऊन नागरिकत्व घेतलेले 6 लाख लोक आहेत. ते कायमचे गेलेले नागरिकत्व घेऊन, ग्रीन कार्डसाठी अर्ज करून नाही किंवा H1B व्हिसासाठी नाही, ते तिकडेच गेलेले आहेत. आणि ह्या मध्यम वर्गाला अजूनही त्यांचं कौतुक हे त्या H1B व्हिसा, ग्रीन कार्ड आणि सिटिझनशिप बद्दल आहे. अमेरिकेला जाण्याबद्दल माझा अजिबात आक्षेप नाही. अमेरिकेबद्दल जाण्याची इच्छा असणं यातही काही गैर नाही. पण ते तुम्ही जाताना तुम्ही तुमची इथली मध्यमवर्गाची नाळ पण सोडली की ज्या मध्यमवर्गाने स्वातंत्र्य चळवळ आणि कामगार चळवळ आणि शेतकरी चळवळ केल्या, ती नाळ तुम्ही परत ठेवा. हा अप्रत्यक्षपणे त्या स्वास्थ्यावरती आणि अस्वास्थ्यावरती शासनाने दिलेला संदेश आणि इशारा आहे. एवढं सांगून मी माझं भाषण संपवतो. आहेत बाविस्करांचं त्यांच्या का डॅमेज झाला, त्यांच्या कानात डॅमेज झाले, त्याच्यातून त्यांना पुढच्या काळात ऐकू येणार नाही. आणि त्यांनी फेसबुकवर वगैरे बऱ्याच लोकांनी चर्चा केली. त्यांनी त्याची कंप्लेंट नोंदवली. 2 माणसांना अटक केली. थँक्यू. भाषा संस्कृतीची वाहक असते असं दिलीप चित्रे आणि काही जुन्या लोकांनी सगळ्यांनी आपल्याला सांगितलं आहे. पण भाषा संस्कृतीची वाहक कशी असते हे आपल्या संशोधनातून आणि भाषा सर्वेक्षणातून आपल्यासमोर मांडलं ते गणित देवी. या सभेचे अध्यक्ष वसंतबाजी डाके, ज्यांच्या भाषणाच्या निमित्ताने ही सभा योजण्यात येत आहे, ते भारत सासनेजी आणि ज्यांनी याआधी अत्यंत 2 उत्कृष्ट आणि आपल्याला संपूर्णपणे अंतर्मुख करायला लावतील अशी भाषणं दिली, मुद्दे मांडले, ते प्राध्यापक हरी नरके आणि मी ज्यांना न चुकता डॉक्टर कुमार केतकर म्हणतो ते कुमार केतकर. ते नेहमी म्हणतात मी डॉक्टर नाही आहे, पण त्यांनी आत्ता जो विचार दिला तो आपल्याला नॉट ॲज PhD डॉक्टर पण आपल्याला सामाजिक आणि राजकीय परिस्थितीसाठी औषध रूप ठरेल असा विचार दिला. म्हणून दुसऱ्या अर्थाने डॉक्टर कुमार केतकर. जमलेले सर्व मित्र 2015च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये अवॉर्ड वापसी झाली. त्याचं कारण होतं की डॉक्टर कलबुर्गींचा खून झाला होता आणि म्हणून ह्याच सभागृहामध्ये आपल्यापैकी काही उपस्थित होते
गुजरात, गोवा, महाराष्ट्र इथले लेखक होते आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या काळजीत आपण एकत्र झालो होतो. त्यातून जन्मलेला दक्षिणायन हा एक मार्ग आपण निवडला होता. सासणेंनी जेव्हा अध्यक्ष भाषण केलं आणि भ्रमनिर्माण करणाऱ्या विदूषकी सत्तेचं वर्णन केलं आणि साहित्यिकांची जबाबदारी आहे की ह्या भ्रमाचा भोपळा फोडायला पाहिजे आणि विदूषकांची विदूषकी संपवायला पाहिजे आणि नाळ तुटली असेल तर पुन्हा जोडायला पाहिजे असं महाराष्ट्राला सुनावलं. त्या 2 क्षणांच्या मध्ये 2015 ते 2022 डॉक्टर कलबुर्गींच्या नंतर 63 लेखक आणि पत्रकार यांच्या हत्या या देशात झालेल्या आहेत. यांची नावं कुठेतरी आपण स्वातंत्र्य सैनिकांची नावं लिहितो, अभिव्यक्ती सैनिकांची नावं कुठं लिहिली जातील. अभिव्यक्तीसाठी पत्रकारांची हत्या होणं ही गोष्ट फार प्राचीन काळापासून, जेव्हा अभिव्यक्ती आहे तेव्हापासून हत्या, सॉक्रेटिसची अभिव्यक्तीसाठीच हत्या झाली होती आणि येशू ख्रिस्ताची पण अभिव्यक्तीसाठीच हत्या झाली होती. पण ज्या मोठ्या प्रमाणावर पत्रकारांना आणि लेखकांना मारण्यात येत आहे ती संख्या प्रचंड चिंताजनक आहे. एक आंतरराष्ट्रीय संस्था फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन इंडेक्स बनवत असती आणि त्याच्यामध्ये आपल्या या महान देशाची जागा जर 151व्या ठिकाणी असेल 200 देशांच्या मध्ये, तर आपण कुठे येऊन पोचलो आहोत हे सांगायची जास्त गरज नाहीये. चिंता त्या ठिकाणी येऊन पोचलो ह्याची नाहीये. चिंता जे केतकरांनी, नरकेंनी आणि सासणेंनी सांगितलं, भ्रमामध्ये राहण्याचं आपलं वेळ, आपला शौक, तो चिंतेचा विषय. RSS प्रेरित, RSSनी चालवलेल्या सरकारकडून ह्या गोष्टी होणारच हे सगळ्यांना माहिती आहे. पण ज्या समाजातून चांगले विचारवंत, चांगले लेखक, चांगले स्वातंत्र्याचे पाईक निर्माण होत होते त्या समाजाने निद्रिस्त होणं हे जास्त भीतीदायक आहे. RSS भीतीदायक गोष्टी करत आहे, पण त्या गोष्टी आपण अत्यंत भीतीदायक रीतीने खपून घेतोय ही जास्त लज्जास्पद बाब आहे. मी तुम्हाला 1-2 उदाहरणं देतो. अर्थात त्या उदाहरणांच्या कडे जाण्याआधी या भ्रमाविषयी 1-2 वाक्य बोलतो. आज 27 तारीख, 25 तारखेला मिस्टर नरेंद्र मोदी जर्मनीत होते आणि त्यांनी 2 भाषणं केली, त्याचे रिपोर्ट्स आलेले आहेत. ही भाषणं डायस्पोरा म्हणजे आपलीच जमवलेली माणसं, जर्मन माणसं, आपलीच माणसं गोतावळ्यात, आणि त्याचे फोटोग्राफ्स काढून मॅग्निफाय करून त्याचे व्हिडिओ बनवून इकडं करोडोच्या लोकांच्या पर्यंत, संख्येच्या लोकांच्या पर्यंत पोहोचवले जातात. त्यात त्यांनी असं सांगितलंय की ह्या आपल्याला भारताचा अत्यंत अभिमान वाटायला पाहिजे, कारण आपल्या देशात लोकशाही ही जिवंत आहे. आपल्याला देशात लोकशाही जिवंत असल्याचा अभिमान अशासाठी वाटायला पाहिजे कारण आपण आपल्या देशातली डायव्हर्सिटी, विविधता, आणि त्यात त्यांनी फूड डायव्हर्सिटी, टेक्स्टाईल डायव्हर्सिटी, कल्चरल डायव्हर्सिटी, लँग्वेज 6 प्रकारच्या डायव्हर्सिटीज, आणि डायस्पोराने टाळ्या वाजवल्यात. व्हिडिओ संपतो तेव्हा डायस्पोरा टाळी वाजवते. टाळी वाजवणारे
हे डायस्पोराची लोक जमवलेले असतील, पण आपण न जमवलेले त्या टाळ्यांच्या कडकडाटाने आपली झोप मोडत का नाहीये हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. आता हे 2 दिवसापूर्वीची गोष्ट मी अशासाठी सांगतोय. 25 जून त्या भाषणामध्ये 25 जून तारखेचा उल्लेख झाला आणि तो कशा रीतीने झाला असेल सांगायची मला गरज नाहीये. या सभागृहात बसलेल्या अनेकांना तो दिवस दुःखद दिवस म्हणून माहिती आहे. आणीबाणी आली होती, त्याची आठवण मोदींनी जर्मनीमध्ये करून दिली. पण ती गोष्ट 45 वर्षापूर्वी 40-45 वर्षापूर्वीची. ह्याच 25 जूनला 2022च्या 25 जूनला तिस्ता सेटलवाड यांच्या दारावर हातात वॉरंट नसताना गुजरात अँटी टेररिस्ट स्क्वॉडचे पोलीस येतात आणि त्यांना पकडतात. तिस्ता सेटलवाड एक सिनियर मोस्ट पोलीस ऑफिसर श्रीकुमार, जे गुजरात राज्यामध्येच पोलीस डिपार्टमेंटचं मुख्य अधिकारी म्हणून मोदींच्या काळात काम करत होते, त्यांनाही पकडतात. आणि दुसरे एक पोलीस अधिकारी जे ऑलरेडी जेलमध्ये आहेत, त्यांचंही ह्यात नाव घेतलं जातं. 25 जून मला स्वतःला असं वाटलं की 11 तारखेनंतर दिल्लीच्या ईडीने जर मोदींना पाहिजे तशी साथ दिली असती आणि सोनिया गांधी कोरोनाग्रस्त नसत्या, तर 25 जूनला खरं तर त्यांनाच यांनी पकडलं असतं. पण त्यांना पकडू शकले नाहीत म्हणून किमान यांना तरी पकडून त्यांनी जर्मनीमध्ये आणीबाणी वाईट होती आणि भारतात लोकशाही असं सांगायचं आणि इथं चक्क आणीबाणीपेक्षाही भयानक परिस्थिती निर्माण करायची. कारण आपल्या देशातलं सुप्रीम कोर्टाने फार प्रगती केली आहे, कमालीच्या बाहेर प्रगती गेल्या आठवड्यामध्ये. कारण जे न्याय मागायला आले ते त्यांना न्याय तर राहू देत, पण न्याय मागायला का आलात? कारण तुमचं कारस्थान असेल, त्यात शब्द वापरले गेलेत. कारस्थान की आपल्या देशातल्या काही अत्यंत निरागस लोकांना मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकेल अशा रीतीची तक्रार आणणं, म्हणून तुमच्या विरुद्ध यू शुड बी प्रोसिडेड विथ, आणि दीज पीपल शुड बी डेल्ट विथ लॉ, यूज ऑफ लॉ. सुप्रीम कोर्टने जजमेंट दिलं, FIR लिहिला गेला, पोलिसांच्या हातात पडला, ते पोलीस मुंबईला पोहोचले. याला किमान काही वेळ लागत असेल. आपण लेखक आहोत, तर एखादा कागद लिहायला थोडा वेळ लागतोय आपल्याला माहिती आहे. पण हा जर FIR, पोलीस कोर्टाची जजमेंट, FIR लिहिणे, तो गुजरात पोलीसच्या हातात पडणे, या पोलिसनी मुंबईला जावं असा हुकूम निघणे, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था होणे, अहमदाबाद टू मुंबई जायला किमान 8 ते 9 तास लागतात. आणि या काळामध्ये गृहमंत्री जर प्रेस कॉन्फरन्स घेत असतील आणि नावाने सांगत असतील की तिस्ता अँड अदर्स आणीबाणी वाईट होती असं म्हणत आपल्या राज्यातल्या बऱ्याच जणांनी बरीच वर्ष काढलेली आहेत. पण 25 जूनला ह्या वर्षी आणीबाणी लागली हे म्हणायचं धाडस आपण करत नाहीये. ही झोप, ही काळ निद्रा का? सासण्यांचा तो प्रश्न होता. तुम्हाला भ्रमात गुंतवलंय ना. जर्मनीमध्ये जाऊन ही आणीबाणी वाईट होती, पण ह्यांनी लावलेली आणीबाणी चांगली आहे. भ्रमात गुंतवणे आणि त्या भ्रमामध्ये
पूर्वीच्या काळी मिथ्समध्ये, अशा भ्रमामध्ये लोकांना समोर अप्सरा नाच करतायत वगैरे असं दिसायचं. भ्रम संस्कृत नाटकांच्या मध्ये येतात असे बरेच असे सीन्स आहेत संस्कृत नाटकांच्या मध्ये. आरशामध्ये इमेज दिसती, भ्रम. किंवा जॉर्ज ऑरवेलचं उदाहरण सांगितलं, पण ऑस्कर वाईल्डच्या पिक्चर ऑफ डोरियन ग्रेमध्ये भ्रम की मी कायम सदैव तरुणच आहे, भ्रम. हा भ्रम पसरवण्यासाठी एक उपाययोजना करण्यात आली आणि ती उपाययोजना कुमार केतकरांनी फार छान रीतीने विशद करून आपल्याला सांगितलं की आपण ह्यात कसे सापडलो, या भ्रमात आपण कशी येऊन पोचलो. इकॉनॉमिक हिस्ट्री, सोशल मोबिलिटी, प्रोडक्शन, टेक्नॉलॉजी, अनेक अंगाने त्यांनी आपल्याला फार चांगल्या रीतीने सांगितलं. मी आपल्यासमोर 2 मुद्दे मांडतो आणि नंतर थांबतो. 2017 साली केंद्र सरकारने एक निर्णय केला संस्कृती मंत्रालयाने. त्यात त्यांनी एक समितीची रचना केली. त्या समितीमध्ये 18 सदस्य आहेत. त्या 18 सदस्यांचं काम आपल्या देशाचा गेल्या 12,000 वर्षाचा इतिहास पुनर्लिखित करणे. आणि त्यात केवळ मुद्दे आंबेडकर आपल्या बाजूचे का विरुद्धचे, पटेल आपल्या नाही, किंवा पेशवे चांगले का तोही नाही. मुद्दा सरळ जातो, तो हरप्पन सिंधू संस्कृतीच्या आधी संस्कृत अस्तित्वात होती. सरस्वती नदी, सरस्वती वंदना सगळीकडे कंपल्सरी केलेलीच आहे. सरस्वती नदी आणि तिची संस्कृती, आणि तिथूनच मग युरोपमध्ये स्टेप्स, सेंट्रल युरेशियन स्टेप्समधनं ग्रीक आणि लॅटिन, तिकडं अरेबिक भाषा, म्हणजे जगातल्या सगळ्या संस्कृतींचे बाप किंवा आई. या लोकांना स्त्रियांच्या विषयी फारसा आदर नाही म्हणून मी बाप शब्द वापरतो. पितृभूमी म्हणतात जर्मन भाषेमध्ये. सगळ्या संस्कृत्यांचे जनक आपण. हे सर्व सायंटिफिक कसोट्यावर, जेनेटिक्सच्या अंगाने, शेतीच्या इतिहासाच्या अंगाने, आर्किओलॉजीच्या अंगाने, समुद्रातल्या प्रवासांचा जो इतिहास आहे त्याच्या अंगाने दादांत खोटं आहे. पण हे खोटं प्रत्येक मुलाच्या टेक्स्टबुकमध्ये आणि प्रत्येक नागरिकाच्या माथ्यावर मारण्यासाठी समिती नेमलेली. हाऊ मेनी ऑफ अस हॅव थॉट ऑफ इट? हाऊ मेनी ऑफ अस ट्राईंग टू काउंटर इट? आपण भ्रमात आहोत, निद्रेत आहोत, स्वस्थतेत आहोत. आपण ज्या लढाया खेळतोय त्या फार तुटपुंज्या लढाया आहेत. आपण थोड्या आपण स्क्वेअर इंचावर लढाई खेळतोय आणि यांनी कितीतरी योजनं, कितीतरी किलोमीटर्सचं जाळं फेकलंय आणि त्यात सापडलेले पक्षी आपण किलबिल करतोय, एकमेकाला ओरखडे काढतोय. यांचं भाषण चांगलं नव्हतं, आमचंच चांगलं होतं. अरे साहित्यिक असाल तर बोलायलाच पाहिजे. एक प्रश्न पार्लमेंटमध्ये आला होता आणि मला केतकरांनी त्याच्याशी माहिती सांगितली, चर्चाही झाली माझी त्यांच्याशी. एकदाच प्रश्न आला होता की अशी समिती नेमली आहे का, आणि त्या मंत्र्यांनी स्वीकारलं की येस वी अपॉइंटेड दिस कमिटी. त्या संपूर्ण समितीमध्ये फक्त उत्तर हिंदुस्थानातले, दक्षिण हिंदुस्थानाचा कोणी नाही, एकही स्त्री नाही, नॉर्थ ईस्टचं कोणी नाही, काश्मीरचं कोणी नाही, पंजाबचं कोणी नाही, बुद्धिस्ट कोणी नाही, जैन कोणी नाही, ख्रिश्चन कोणी नाही. 18 जण आहेत पुरुष, सगळेच्या सगळे एक प्रकारचे, शर्मा, वर्मा, श्रीवास्तव. यात जातीचा प्रश्न नाहीये, विकृत बुद्धीचा प्रश्न आहे. आणि हे सगळे ज्याप्रमाणे अयोध्येला मंदिरच होतं असं आर्किओलॉजिस्टनी सिद्ध केलं
सिद्ध करून दाखवलं. जसं आता तिस्थाही गुन्हेगार हे सिद्ध करून दाखवणार आहेत, तसंच हे या देशाच्या तुमचं स्वातंत्र्य तर लुटलेलं आहेच आहे, पण आता म्हणजे भविष्यकाळ तुमचा लुटला गेलेला आहे, पण आता जो भूतकाळ होता तुमच्याकडे तोही लुटला चालला आहे. आपण पुष्कळ स्वस्थ आहोत. दुसरी गोष्ट, संस्कृती मंत्रालयाने तुम्ही 30 मेचा इंडियन एक्सप्रेस काढून बघा, न्यू इंडियन एक्सप्रेस, त्याच्यामध्ये एक बातमी आहे. नंतर संस्कृती मंत्रालयाने एक ट्विट केलं आणि मंत्र्यांनी सांगितलं ही जी बातमी आहे ती फेक न्यूज आहे असं सांगितलं. पण ती बातमी अशी आहे की आर्किओलॉजिस्ट वसंत शिंदे, बऱ्याच जणांना पर्सनली ओळखीचे असतील, त्यांनी इंटरव्ह्यू दिला. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की संस्कृती मंत्रालय, कल्चर मिनिस्ट्रीनी एक ग्रँट दिली, अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, ANSI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्व्हे, ANSI ला ग्रँट दिली. ती ग्रँट नवीन इक्विपमेंट घेण्यासाठी दिली. ही इक्विपमेंट जेनेटिक टेस्टिंगसाठी, जिनोम टेस्टिंगची इक्विपमेंट आहेत. आणि वसंत शिंदेनी इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलं त्या न्यूजप्रमाणे की ह्या टेस्टिंगच्या आधारावर, आणि या सभागृहातल्या स्त्री पुरुषांची मी माफी मागतो की तुम्हाला जर फार दुःख झालं किंवा राग आला तर मला गुन्हेगार समजू नका. ही ग्रँट अशासाठी दिलेली आहे की देशातल्या लोकांची रेशियल प्युरिटी ठरवण्यासाठी. मे 1935 हिटलरनी सोशलिस्ट पीपल्स लॉज नावानी एक टूम काढली होती आणि सप्टेंबर 1935 मध्ये रेशियल डिफरन्सिएशनचा, रेशियल हायरार्कीचा कायदा हिटलरने आणला होता. मे 2022 मध्ये जर अशा प्रकारची ग्रँट दिली गेली असेल, आणि दिली गेली असेल याचं मी थोडं स्पष्टीकरण देतो. मे 2022 मध्ये अशी ग्रँट दिली गेली असेल तर सप्टेंबर 2022 मध्ये एखादा कायदा येणारच नाही याची खात्री बाळगू नका. कारण मॉडेल ते आहे. हे शब्द आहेत, वांशिक शुद्धता. मला माहित नाही तुमच्यापैकी किती शुद्ध आर्य आहेत ते, पण जेनेटिक्स सांगतं की ह्या देशातले सगळेजण आपण मिक्स ब्लड, मिक्स जीन्सचे लोक आहोत, झाडून. आता पुढची गोष्ट, अँथ्रोपॉलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने गेली काही वर्ष एक संशोधन चालवलेलं आहे. त्या संशोधनामध्ये 37 आदिवासी जमातींच्या जिनोम स्टडीज केलेल्या आहेत. त्यांची नावं सांगतो. महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये निहाली लोक आहेत, निहाली बोलणारे. निहाली इज अ लँग्वेज आयसोलेट, म्हणजे ते इंडो आर्यन भाषातले पण नाहीत आणि द्रविडिक भाषातले नाहीत. याचा अर्थ ते त्याच्या आधीचे असतील. त्यांचं टेस्टिंग केलंय. त्या समाजाची परवानगी आहे काय? ते बिचारे काहीतरी 16, 17 का 30 खेड्यामध्ये आहेत, नो परमिशन. अंदमानमधल्या काही जमातींचं टेस्टिंग केलंय आणि ओरिसामध्ये त्यांनी 2 किंवा 3 अशा जमातींचं संशोधन केलेलं आहे ज्यांना बिचाऱ्यांना इंग्रजीच काय, हिंदीच काय, ओरिया पण बोलता येत नाहीये. त्यांच्या भाषा आहेत. छोटे छोटे लोक आहेत, चड्डी नाहीतर एखादं लंगोटी लावून फिरतायत. भाकरी मिळाली तर जनावरसारखं तुटून पडायला पाहिजे त्यांना, इतक्या गरिबीत राहत आहेत. आपण कुठल्या गांधी वर्सेस नेहरू वर्सेस आंबेडकर वर्सेस कुठल्या वादात पडलो? दे आर गोईंग मच अहेड ऑफ अस. 37 आदिवासींच्या जिनोम टेस्टिंग करून
त्यांचं आदिवासीत्व नाकारू शकतील जेनेटिक टेस्टवर, आणि नंतर आम्हीच 12,000 वर्षापासून संस्कृतमध्ये सगळ्या जगाला विद्वत्ता शिकवतोय, विश्वगुरू असा भूतकाळ तुमच्या मानेला लटकवला की या जगामध्ये जर हा एक संसार एक दर्या आहे, तुम्ही गटांगड्या खात खात कुठं जाल देव जाणे. व्हॉट आर वी डुईंग? अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लागणारी इकोसिस्टीम बेचिराख करण्यात आलेली आहे. मी किती जणांना ठार मारण्यात आलं तो आकडा दिला. कुठलीही युनिव्हर्सिटी जिवंत स्वरूपात ठेवायची नाही. हैदराबाद युनिव्हर्सिटी गेली, त्यांचं तर जे युनिव्हर्सिटी जे वांचील ते तो लाहो असं काहीतरी ज्ञानेश्वरांचं आहे ना, यांचं जे युनिव्हर्सिटी असते, JNU घालवलं, जामिया घालवलं, कलकत्त्याची जबलपूर, सॉरी नॉट जाधवपूर, जे असेल सगळ्या युनिव्हर्सिटीजना मारून टाकले. क्रिटिकल कॉन्शियसनेस इज किल्ड. मीडियाची गोष्ट मी तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही, केतकरांनी सांगितलं ते फार सौम्य शब्दात सांगितले. ज्या देशामध्ये मीडियाच नाहीये किंवा आहे, तर एका विशिष्ट प्रकारच्या बातम्या, स्वस्थतेच्या बातम्या, पॉझिटिव्हिटी हा शब्द फार पॉप्युलर आहे, पॉझिटिव्हिटीच्या बातम्या पसरवण्यासाठी असेल. युनिव्हर्सिटीज असतील तर त्या प्रश्न न विचारण्यासाठी असतील. तर व्हॉट विल बी द क्रिटिकल कॉन्शियसनेस दॅट कॅन ट्रान्सफॉर्म द सोसायटी? मध्यम वर्गाने नाळ तोडली का सोडली? नवा विचार, नवा प्रश्न कुठून येईल? आणि अशा वेळे लेखकाची जबाबदारी फार वाढते, आणि त्या जबाबदारीची सभानता भारत शासनाने अत्यंत योग्य शब्दांच्या मध्ये, अधिकारवाणीने आणि फार कळकळीने आपल्या सगळ्यांना केली, तर त्यांच्यावर चिखलफेक करण्याचं काम सुरू झालं. म्हणून दक्षिणायनला ही मीटिंग घ्यावीशी वाटली. प्रश्न आता ते उजवे आहेत का डावे आहेत का मध्यम आहेत का उंच नाही राहिलेला प्रश्न, ते कुठल्या राज्यात सरकार बनवतील राहिलेला नाहीये प्रश्न त्याच्याही फार पलीकडे गेलेला आहे. आणि तो प्रश्न असा आहे की आर्टिफिशियल मेमरीच्या साह्याने त्यांनी तुम्हाला मला पूर्णपणे जखडलेलं आहे. त्या विळख्यातून, सर्वेलन्सच्या विळख्यातून आपण कुठंतरी सुटका मिळू शकू का? एक प्रश्न मी तुमच्या पुढे मांडतो आणि थांबतो. 2015 मध्ये आपण निदर्शनं करत होतो की कलबुर्गींचा खून का झाला. 2016 मध्ये परत आपल्या निदर्शनाला न जुमानता गौरीचा, मला आठवतंय मी कर्नाटकमध्ये होतो, धारवाडला मी जाऊन राहिलो, कलबुर्गींच्या गावाला गौरी, त्यांच्या खुनाची केस पुढं पोलिसांनी न्यावी चौकशी म्हणून मुख्यमंत्र्याला भेटायला गेलो होतो, तेव्हाच गौरी भेटायला आली. 3-4 दिवसामध्ये गौरीला उडवलं. त्या स्थितीपासून आज आपण अशा स्थितीत आलेलो आहोत की आपण प्रश्नार्थक शब्दही विसरायला लागलेलो आहोत. आपल्याला नाही असं वाटलं की 25 जूनलाच तिस्थाला का तुम्ही उचललं? आणि मग तिकडं जर्मनीमध्ये जाऊन भारतातली विविधता टिकवण्यासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी मी किती मोठं काम करतोय कशाला सांगत होता? हा विदूषकी खेळ, हा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न, त्याने आपण अस्वस्थ का होत नाहीये? आजही आपण तुम्ही, मी, तुमचा पक्ष, माझा पक्ष, तुमचा पंथ, माझा पंथ, तुम्ही साने गुरुजींचे होते, आम्ही SM जोशींचे होते, तुम्ही SM जोशींचा होता, आम्ही नागा गोरेंचे. अरे कशाला?
आपण रसातळाला पोचलेली माणसं आहोत. आता हा देश 140 कोटींचा देश याच स्थितीने जर ह्याच गतीने आणि स्थितीने जर जात राहिला तर आज माझी तुमची मुलं अमेरिकेत जाऊन इंजिनियर झाले असतील, पैसे पाठवत असतील, आपण गाडी घेत असू, पण त्यांची मुलं जेव्हा येतील तेव्हा त्यावेळचं जग त्यांना सांगेल आपण कोण होतो आणि त्यांच्या माना लाजेनी खाली जाते की हे सगळं होत असताना माझे वडील, माझी आई, माझे आजोबा, आजी शांत बसले होते. त्या शांततेचा भंग करण्याचा काम शब्द करू शकतो, त्यात ताकद असती. हे प्राचीन काळापासून आजपर्यंत आपण बघितलेलं सत्य सासणेंनी सांगितलं. म्हणून मी भारतातल्या सगळ्या लेखकांच्या आणि जनतेच्या वतीने सासणे तुम्हाला सलाम करतो. आणि दक्षिणायन ही चळवळ आता देशभर, आता ही माझी चळवळ आहे का? नाहीये, सगळ्यांची. त्यात कोण मी प्रेसिडेंट आहात काही नाहीये, कोण नाहीये, सगळ्यांची चळवळ आहे. कारण कदाचित दक्षिण हिंदुस्थानातून चॅलेंज उठू शकेल. संस्कृतच्या मारलेल्या, डोक्यावर बसवलेल्या बोजाला फेकून देण्याचं हमाली काम द्रविडियन भाषा, आणि मराठी द्रविडियन भाषा आहे, लक्षात ठेवा. माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला होता. हे सेन्ससचं वर्ष होतं 2021, पण कोरोनामुळे 2022 मध्ये सेन्सस सुरू आहे. त्यात एक मेसेज फिरतोय आणि तो गुजरातीमध्ये, मराठीमध्ये, हिंदी या 3 भाषात मी वाचलेला आहे. आणि तो मेसेज असा आहे की ज्यावेळेस सेन्ससवाला माणूस तुमच्या दारात येईल त्यावेळेस तुम्ही कोणती भाषा बोलता हे सांगत असताना तुमच्या भाषेमध्ये, म्हणजे आता मराठीमध्ये, गुजरातमध्ये गुजरातीमध्ये, हिंदीत अनेक संस्कृत शब्द असल्यामुळं तुम्ही असंही सांगा की मराठी शिवाय संस्कृत मी बोल. कारण तुम्ही तसं नाही सांगितलं तर अरेबिक आणि पर्शियन भाषांना वाढती मदत सरकार देते, ती त्यांनाच मिळत नाही, संस्कृतला मदत मिळणार नाही आणि तुमच्या विचाराचा मृत्यू होऊ शकेल. लेट एव्हरी मराठी पर्सन से विथ प्राईड that I belong to a Dravidian civilization. तुम्ही म्हणाल काय नडलंय? माझं एकच उत्तर आहे, तर नडणे शब्द आहे ना तो तमिळमधनं आलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद गणेश देवी. त्यांचं बोलणं झाल्यावर काय निवेदन करायचा हा प्रश्न आहे, पण वसंतदाबाजी धाके तेच त्याच्यावर. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे आणि मित्र हो, आतापर्यंत 3 वक्त्यांची अत्यंत विचार समृद्ध अशी भाषणं आपण ऐकली. हे लोक निवळ बोलणारे आणि लिहिणारे नाहीत, हे प्रत्यक्ष समाजात काम करणारे लोक आहेत. या अख्ख्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये संचार करून काय स्थिती आहे याचं अध्ययन करणारे हे लोक आहेत. त्यामुळे यांच्या भाषणाला आज निवड पोटतिडीकच नव्हती, माहिती होती, ज्ञान होतं आणि जाणीव होती. ही भाषणं ऐकत असताना पुन्हा एकदा मला आपण जॉर्ज ऑरवेलच्या कादंबरीमध्ये तर नाही आहोत ना, 1984 त्या पानापानावरून आपण हिंडतोय की काय अशी जाणीव झाली. भारत सासणे यांच्या भाषणाच्या निमित्ताने हा चर्चेचा प्रसंग आयोजित केला. त्यामधून किती वेगवेगळे मुद्दे निघाले याचीही आपल्याला आज कल्पना आली. आणि इथे निव्वळ शब्द नव्हते, त्या शब्दांना पूरक अशी प्रत्यक्ष घडत असलेली उदाहरणं होती. आणि आत्ता परवाचं तिस्ता सेटलवाड यांचं उदाहरण किंवा भुराच्या लेखकाचं किंवा अन्य अनेक गोष्टी
या सगळ्या इथे सांगितल्या जात असताना आपण खरोखरच तितके स्वस्थ राहू शकतो का? ज्या स्वास्थ्याचं कुमार केतकर यांनी वर्णन केलं, जी स्वस्थता आपल्याला लाभलेली आहे, ते स्वास्थ्य आपलं आणखी किती काळ टिकून राहणार आहे? की हाही एक प्रकारचा भ्रमच आहे की आपण स्वस्थ आहोत? शक्य आहे. काही काळापूर्वी मी एक भूलन कांदा असं हा एक जो शब्द आहे तो रूपकात्मक शब्द वापरला होता. म्हणजे काय आहे की जमिनीखाली हा कंद असतो आणि जमिनीच्या वरून तो दिसत नाही. तेव्हा चालताना मनुष्य तिथून जातो तेव्हा त्याला विस्मरण होतं. आपण कुठून आलो, कुठे चाललो आहे, कोणत्या दिशेला जायचं आहे, हे काही त्याला कळत नाही. तो असाच भटकत राहतो. कदाचित सुरत ते सुरत, गुवाहाटी ते गुवाहाटी असंही करत असेल, काय सांगता येत नाही. पण हे जे काय आहे विसरून जाणं, तेच थांबतं केव्हा? जेव्हा दुसरा माणूस त्याला स्पर्श करतो त्यावेळी. माणसाचा स्पर्श हवा असतो तेव्हा तो पुन्हा त्याला भान येतं की हां, आपण आहोत, आपण काहीतरी आहोत, आपल्या अस्तित्वाची त्याला जाणीव होते. आत्ता जो प्रश्न आहे तो हा स्पर्श माणसाचा हरवला आहे की काय? भारत सासणे यांच्या भाषणामध्ये मराठी साहित्यातून सामान्य माणसाचा चेहरा धूसर होत चालला आहे असं लिहिलेलं आहे. काही प्रमाणात मी सहमत आहे, पण तरी मला असं दिसतं की आत्ता अगदी जवळची जरी पिढी पाहिली तरी त्यामध्ये तो चेहरा शोधण्याची धडपड तरी नक्कीच आहे. जयंत पवार, आसाराम लोमटे, किरण गुरव, कृष्णात खोत, प्रवीण बांदेकर, रमेश इंगळे उतरातकर, म्हणजे अशी पुष्कळशी नावं सध्याच्या पिढीमध्ये आपल्याला दिसतात की जे लोक या सामान्य माणसाचा शोध घेत आहेत आणि त्या सामान्य माणसाची स्थिती काय आहे हेही तो आपल्याला सांगतोय. रमेश इंगळे उतरातकर यांनी एका कादंबरीची गोष्ट म्हणून अलीकडेच एक कादंबरी त्यांची प्रकाशित झाली आहे. करोना काळाविषयी ती आहे, पण कादंबरी आणि वस्तुस्थिती, जग आणि लेखकाचं लिहिणं या संदर्भात सुद्धा ती आहे. आणि अत्यंत खेड्यामध्ये राहणाऱ्या माणसांचे या करोना काळामध्ये हाल कसे होत असतात याचंही वर्णन आहे. म्हणजे प्रत्यक्ष, वास्तव आणि कल्पना या माध्यमातून लेखक सामान्य माणसाचा शोध घेतो आहे. कवीसुद्धा काही मागे आहेत असं नाही. सध्याच्या काळातले, आत्ताच्या या पिढीतले अनेक कवी या स्थितीचा वेध घेत आहेत, उद्विग्न होत आहेत, खिन्न होत आहेत. मगाशी कुमार केतकर म्हणाले की आता अस्वस्थ शतकाची कविता लिहिण्याचे दिवस संपले. स्वस्थ शतकाची कविता, ते काही खरं नाही आहे. आताही माणूस अस्वस्थ आहे. लेखक का बोलतो असं शीर्षक आहे या दक्षिणायनच्या कार्यक्रमाचं. लेखक बोलतो कारण त्याचं आतडं पिवळतं. जी सर्वसामान्य माणसं आहेत ते कोणत्या प्रकारे जगत आहेत, कशी करोनाची स्थिती आल्याबरोबर गावोगाव त्या भर उन्हाळ्यामध्ये तडपत असताना चालली होती, कशी ती रुळांवर मान टेकवून झोपलेली असताना नाहीशी होऊन जातात, कशी ती आपल्या घरापर्यंत पोचत सुद्धा नाहीत, किंवा पोचली तर घराची दारं किंवा गावाची दारं बंद असतात. हे सगळं लेखक पाहत असतो आणि त्यामुळे त्याला बोलावंसं वाटतं. या लेखक का बोलतो या शीर्षकाखालीच एक लहानशी ओळ आहे, सुन्न करणारी शांतता. ती सुन्न करणारी शांतता लेखकाला ऐकू येते म्हणून तो बोलतो. बोलावंसं वाटतं. अनेक गोष्टी असतात, भय वाटतं की आपण बोललो तर आपलं काय होईल यापेक्षा आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकांचं काय होईल याची भीती मनामध्ये असते. म्हणून बोलावंसं वाटलं तरी लोक बोलत नसतात.
सगळ्याच गोष्टी उत्तम चालल्या आहेत, चांगल्या चालल्या आहेत असं कुणाला वाटत असेल असं मला वाटत नाही. बिघडलेलं आहे, चुकीचं आहे, पण निमूटपणे परिस्थितीला शरण जाण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही. याही कारणाने माणसं स्वस्थ बसत असतील. आपण या हजारो लाखो कोट्यावधी माणसामध्ये ईडीच्या चौकशा असणारे लोक किती टक्के असतील? बाकी सर्वसामान्य माणसं हे अत्यंत, म्हणजे कितीही हा स्वस्थतेचा काळ आलेला असला तरी खूप माणसं अजून रोजच्या जगण्याला पारखी झालेली आहेत. हेही खेड्यापाड्यातल्या संदर्भात जे काही वेगवेगळे अहवाल येत असतात, आपल्याला माहिती येत असते. त्यामुळे हा जो काही प्रदेश आहे, आर्थिक संकट अधिकाधिक निर्माण होत असणारा हा जो काळ आहे, त्या काळामध्ये वंचित समाजामध्ये खूप वाढ होते आहे हे आपल्याला दिसून येतं. आपण वाचक आहोत वर्तमानपत्राचे, टी व्हीवरच्या बातम्या पाहतो, थोडी अधिक जिज्ञासा असेल तर काही पुस्तकं वाचतो. प्रत्यक्ष जे लोक हिंडत असतात, सामाजिक राजकीय कार्यकर्ते असतात, त्यांना माहिती असते, पण आपल्यालाही थोडं भान हळूहळू येऊ लागतं. भारत सासणे यांच्या या भाषणामध्ये काही मुद्दे आहेत, त्या अनुषंगाने थोडं बोलतो, कारण ही सगळी चर्चाच मुळी त्यांच्या भाषणाच्या निमित्तानं सुरू झालेली आहे. त्यांनी सुरुवातीलाच जो एक मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे भ्रमयुग. त्यांच्या मते आपण भ्रमयुगात प्रवेश केलेला आहे. तीनही वक्त्यांनी हे भ्रमयुग कशा प्रकारचं आहे हे सांगितलेलं आहे. या मुद्द्यामध्येच भारत सासणे यांनी अबोध, दहशत, भीती आणि आतंक हे शब्द वापरलेले आहेत. हे भय आपण अनुभवत आहोत, फक्त आपण ते मान्य करत नाही. आणि पुष्कळदा आपल्याला आतून भय वाटत असलं तरी बाहेरून आपण अशा प्रकारे आव आणतो की काही भीती नाही आहे, आणि असं एकमेकांना सांगितलं सुद्धा जात असतं की भय वगैरे काही नाही आहे, पण प्रत्यक्षात माणसं ते आतल्या आत अनुभवत असतात. हा मुद्दा त्यांनी म्हटलं आहे की त्या जगण्याला हे वेढून आहे हे सगळं भय, ही भीती, हा आतंक. हा एक मुद्दा त्यांचा आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी लेखनाच्या संदर्भात मांडलेला आहे. त्यांनी एक फार सुंदर शब्द वापरलेले आहे की लेखक स्वतःतल्या टोकदार शिंगांच्या अस्वस्थ बैलाबरोबर झुंज देत असतो. म्हणजे आतल्या आत तो अस्वस्थ असतो, त्याला लिहायचं असतंच, पण हे एखाद्या बैलासारखं टोकदार शिंग असलेल्या अंगावर येतं आणि त्याच्याशी झुंज करून मग तो लिहित असतो. पण त्याहून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यांच्या एकूण भाषणामध्ये. शब्द ते वाचून दाखवतो मी. ते म्हणतात ही काळ रात्रीची सुरुवात आहे. आपल्या तीनही वक्त्यांनी ही काळ रात्र कशा प्रकारची असेल याचं अत्यंत शॉकिंग स्वरूपाचं विवरण केलेलं आहे. आपल्याला आघात व्हावा आपल्या मनावर अशा प्रकारची ही काळ रात्र हळूहळू सुरू होते आहे. आणि भारत सासणे यांचे हे शब्द कदाचित टीका करणाऱ्यांना बोचले असतील. कोणते? याच काळात बालबुद्धी विध्वंसकांच्या हातामध्ये समाजाच्या भवितव्याची सूत्र दिली गेली आहेत. हे शब्द विरोध करायला अत्यंत प्रक्षोभक अशा प्रकारचे शब्द आहेत, काही शंकाच नाही आहे. पण हे जर वास्तव असेल तर, हेच जर सत्य असेल तर, आणि तो सुप्रसिद्ध थाळी वाजवण्याचा प्रसंग, ही माहिती यामध्ये भारत सासणे यांनी या संदर्भात जी माहिती दिली आहे ती विलक्षण आहे. या थाळी वाजवण्याचा एक संदर्भ त्यांनी दिला आहे. तो संदर्भ काय आहे ते मी आपल्याला सांगतो. ते असं म्हणतात की जेव्हा भयानक दुष्काळ पडलेला होता, दुर्गा देवीचा दुष्काळ, त्या काळामध्ये भुके कंगाल जरत्कारू टोळ्या अन्नाच्या शोधात बाहेर पडून
थाळ्या वाजवत फिरत होत्या. हा संदर्भ आहे. समोरून येणाऱ्या माणसांवर ते भुके कंगाल लोक तुटून पडत होते. अन्नासाठी चाललेली ही भीषण झटापट अशी थाळी वादनाशी जोडली गेली आहे. जेव्हा हे थाळ्या वाजवल्या जात असत त्यावेळी काय भाषा असं वेगवेगळ्या कलांचे आपण रसिक जाणकार आहोत. या थाळी वादनाचा अर्थसुद्धा काय उमगतो? भुके कंगालांच्या टोळ्या हिंडतायत. हे भुके कंगाल कोणत्या प्रकारचे आहेत, कुठे आहेत? भारत सासणे यांना हे अभद्र असं प्रतीक वाटलेलं आहे आणि ते आपल्या राज्यकर्त्यांना, त्यांना सांगणाऱ्या चांगल्या शिक्षित लोकांना कसं कळलं नाही, हे या प्रकारचं रूपक हे आहे. या थाळी वादनामुळे ते असं म्हणतात की विचारवंतांनी हे थाळी वादन ऐकलं आहे, पण येऊ घातलेल्या परिस्थितीचा तर हा बोध नव्हता ना. हा त्यांनी प्रश्न, हा मार्मिक प्रश्न आहे की हे थाळी वादन जणू काही सूचक आहे, पुढे काय घडणार आहे याचं काही जणू काही सूचना. आणि आपण पाहतो, आम्ही वर्तमानपत्रातही वाचतो की आपल्या देशाची आर्थिक स्थिती अधिकाधिक खालावत चाललेली आहे. ईश्वर आहे किंवा नाही माहीत नाही, पण आपण प्रार्थना करू शकतो की या भुके कंगालांच्या टोळींच्या वेळी जे काही थाळी वादनाचं ते चाललेलं होतं तसं आपल्या वाट्याला कुणाच्याही येऊ नये. पण हा लेखक पुढे पाहतो. कदाचित लेखकांना दृष्टी म्हणतात. पुढे काय होईल आपल्याला माहीत नाही, पण अशा प्रकारची स्थिती जर एखाद्या देशात, समाजात निर्माण होत असेल, त्याची काही पूर्वचिन्ह लेखकांना जाणवत असावी, शक्य आहे. आणि त्यामुळे भारत सासणे यांनी ह्या ओळी लिहिल्या. दुसरं एक त्यांनी रूपक वापरलं आहे, तेही मला खूप आवडलेलं आहे आणि तेही शब्द काहींना बोचण्यासारखे आहे आणि काहींना वाटेल की हे हुबेहूब यथार्थ वर्णन आहे. ते असं सांगतात की राहूचे उपासक विविध रूपाने वावरत आहेत. कधी ते संस्कृती संरक्षक होतात, कधी ते राष्ट्रभक्त होतात, कधी ज्योतिषी होतात, कधी भाष्यकार होतात. हे लोक राजकीय विश्लेषकही असतात आणि एखादा पुंगीवाला, एखादा बासरीवादक तुमच्या चिंता दूर करू असं आश्वासनही देत असतो आणि आपण पुंगीवाल्याच्या मागे जाऊ लागतो. सासणे यांच्या भाषणामध्ये असे हे अनेक मुद्दे आहेत ज्याचा आपण आजच्या स्थितीमध्ये विचार केला पाहिजे. हे भाषण निमित्त होतं, पण हे किती सुंदर हा शब्द मी वापरणार होतो पण तो मागे घेतला. हे निमित्त होतं, हे प्रखर स्वरूपाचा बोध व्हावा असं हे निमित्त आहे. आणि त्या निमित्ताने आज आमच्या या सर्व मित्रांनी सासणे यांच्या भाषणाला संदर्भात घेऊन जे काही विवेचन केलं आहे ते अतिशय उत्तम आहे. ते नुसतं ऐकण्यासाठी नाही, आपलं स्वास्थ्य थोडं तरी भंग व्हावं यासाठी आहे. या सुन्न करणाऱ्या शांततेत एक शब्द तरी का होईना, मी एक लिहिलं होतं मध्यंतरी, तो एक तोतरा नायक आहे, मला उच्चारायचं आहे खूप जीवाने कष्टाने का होईना, पण मी एक तरी शब्द उच्चारीनच. तसं आता आपण सगळ्यांनी ही शांतता भंग करण्यासाठी एक तरी शब्द उच्चारायला पाहिजे. मी इथे थांबतो. नमस्कार. आभाराचा आम्ही एक वाक्यात संपवतो. सध्या परिस्थिती सुंदर करणारी शांतता हे लेखकाला बोलण्याकरता उद्युक्त करते असं सांगून वसंत आबाजी ढाके यांनी जे आपलं भाष्य केलं त्याच्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. आणि प्रेक्षकात आपण मोठ्या प्रमाणात हे लेखकाचं भाष्य जे आहे ते ऐकण्याकरता आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.